आजी देतो पोटभरी पुरी मनाल तो वरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न भुला आजी देतो पोटभरी पुरी मनाल तो वरी तुका मनी सांगा गाटे तुका मनी सांगा घाटे तेनी नका भरू पोटे आजी देतो पोटभरी पुरी मनाल तो वरी विठ्ठला विठ्ठला
सरोजं सान्द्रनीलाभुधावं जगन्नीतपाणिं मङ्गलं मङ्गलानां तरुण तुलसीमाला कंदमकुञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदां भज तेजस्फुरति प्रदेशं वेदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपानदेव मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी अतत्र यजननी देवाची आवे हनुमंता विराजे कथा कहो गती अनुसार प्रेम सहिता गदी धरू पधारी पवन कुमार पधारी पवन कुमार शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा 16व्या शतकात एक तारा चमकला 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले स्वराज्य सुखावरी प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे नमन तुम्हा करण्या विठाला याल तरी यारी लागे अवघी माझ्या मागी मागी आज देतो फूट भरी पुरी म्हणाल तू वरी मुक्त कैवल्याचे करोटी भगवान श्री ज्ञानोबा आहे अखिल परमात्मा तुझ्यामध्ये व्याप्त असलेले भगवान श्री तुकोबर आहे आधी सर्व संत मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोतेजन माय बापांना विनम्र अभिवादन करून कीर्तन रूपी शिवेला प्रारंभ विठा कीर्तन रूपी शिवे करता घेतलेल्या अभंग भगवंताची महान भगवत भक्त
वारकरी सम्राटच्या कलशस्थळी विराजमान असणारे भगवान श्री तुकोबर आहेत. यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठांतरातला काला या रूपातील अभंग आहे. अभंगावर विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञात आहे. तरी परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून अगदी 1 मिनिटामध्ये वेळ झालाय म्हणून परिहार जास्त न देता चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हरिनाम सप्ताह ग्रंथाला ज्ञानेश्वर गाथा भजन आणि त्याचबरोबर श्री रामकथा ज्ञान यज्ञ सोहळा जीवाला अगदी पावन करणारी आहे बघा रामकथा. रामकथा ही केवळ मंदिरात चालणारी एकच वाक्य रामकथेविषयी बोलून पुढे चलतोय का. रामकथा ही केवळ मंदिरात चालणारी कथा नाही. रामकथा ही केवळ मंदिरात चालणारी कथा नाही. रामकथा ही घराघराला मंदिर बनवणारी कथा आहे. घराघराला मंदिर कसं वागलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे. रामायण खूप श्रेष्ठ आहे. काय केलं या रामायणानं? या रामायणानं भावाचं प्रेम शिकवलं. काय शिकवलं रामायणानं? आपल्या आराध्याचं प्रेम कसं शिकवावं हे रामायणाने शिकवलं. काय शिकवलं रामायणानं? एक बाप मुलासाठी काय करतो हे रामायणाने शिकवलं. काय शिकवलं रामायणानं? एका सुननं सासू सोबत कसं राहावं हे शिकवलं रामायणानं. सावत्र भावानं सावत्र भावासोबत कसं राहावं हे रामायणाने शिकवलं. आपल्या हिंदू धर्मात 3 ग्रंथ खूप श्रेष्ठ झाली माधव महाराज. आपण ज्याला भागवत म्हणतो ते दुसरं रामायण म्हणतो, तिसरं महाभारत म्हणतो. ही 3 ग्रंथ खूप श्रेष्ठ झाली. 18 पुराण आहे, 6 शास्त्र आहे, 4 वेद आहे. पण हे 3 ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ ठरली बघा. ज्याला चांगलं मरण यावं असं वाटतंय त्यांना भागवत कथा श्रवण करायची. ऐका, ज्याला चांगलं मरण यावं असं वाटतंय त्यांना भागवत कथा श्रवण करायची. ज्याला चांगलं जीवन जगावं असं वाटतंय त्यांना रामायण ऐकायचं आणि रामायणासारखं वागायचं. रामायण ऐकायचंय आणि रामायणासारखं वागायचं. आणि ज्याला चांगली भांडणं करायची त्यांना महाभारत वाचायचं आणि तसंच वागायचं. रामायण कशाला म्हणतात आणि महाभारत कशाला म्हणतात? एका वाक्यात सांगून पुढे चालतो ऐका. रक्त ज्यावेळेस रक्तावरती ओकतं त्यावेळेस महाभारत घडतं आणि रक्त ज्यावेळेस रक्ताला जागतं तेव्हा रामायण घडतं. रक्त ज्यावेळेस रक्तावरती ओकत असतं, रक्त जेव्हा रक्तावरती बदलत असतं त्यावेळेस महाभारत घडत असतंय आणि रक्त ज्यावेळेस रक्ताला जागतं त्यावेळेस घडत रामायण घडलं या भारत देशात. अशा पवित्र रामकथेचे आपण 7 दिवस चिंतन केलंय आणि 7 दिवस नामचिंतन करून कीर्तनही ऐकली. आणि आज हा आपला सांगतेचा दिवस, शेवटचा दिवस. शेवटचा नाही, सांगतेचा दिवस. शेवट तुमचा आमचा होतो. कथा कीर्तनाचा शेवट कधी झाला नाही आणि भविष्यात कधी होणार नाही. कालांतरापासून चालत आले, तुमचे आमचे कित्येक तरी शेवट झाले, पण कथा कीर्तनाची शेवट सांगता झाली नाही. सप्ताहाची सांगता काही काळापुरती मर्यादापुरती स्थगित केली आणि आपण सर्वच ग्रामस्थ मंडळींना आता एकाचं नाव घेत गेलं तर 2-3 इथंच वाचतील. ऐक ना, आता सगळ्या जवळपास अर्ध्या गावाचे नाव बघा पाठ आहे आणि आजही तुम्हाला नावं घेण्यात काही मतलब नाही. तुमचं सगळ्याचं झालेलंच आहे. लईच वाटू लागलं महाराजांना माझं नाव नाही घेतलं, तिच्यापाशी जायचं, तिला 10 रुपये द्यायचे, तिला म्हणायचं आजच्या दिवस माझं नाव घेतलं की मी घेतलं असं समजा. ऐक ना, अगदी सर्वांच्या माता मौल्या पुरुष मंडळ तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ते सगळे तरुण मित्र मंडळ तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी खऱ्या अर्थानं मोलाचा आशीर्वाद आहे. हे प्रेम आहे. पारडीत पैशासाठी आलो नाही. गेल्या वर्षी बोललो होतो, याही वर्षी बोलतोय. पारडीत पैशासाठी आलो नाही, पारडीत फक्त प्रेमासाठी आलोय. गाडीतून उतरल्याबरोबर 2-4 लेकरं जवळ आली. त्यात हे गोविंदाचाही ते रुद्र होता आणि ते शिव मी तिथं गेलं की आपले महाराज आले म्हणला. एवढंच आपले महाराज आले म्हणला. महाराज अगदी प्रेम आहे. आपण सर्वांच्या चरणावर विनम्र अभिवादन. माता मौल्या पुरुष मंडळ, तरुण मित्र मंडळ असं सगळे माता लहान थोर या सर्वांना, आता सगळ्याचं नाव नाही, सगळ्यांच्या चरणावर एकदा विनम्र भावानं शरण. पांडुरंग परमात्म्याकडे, प्रभू रामचंद्राकडे एवढीच प्रार्थना आहे की पारडी ग्रामस्थांचं प्रेम हे माझ्यावर मी मरेपर्यंत टिकावं, एवढीच प्रार्थना आहे. हार घेऊन लवकर मरण म्हणून अजूनच काढली, माझ्या वजनापेक्षा जास्त. हेच पार्टीकराचं प्रेम आहे महाराज, या तरुणांचं प्रेम आहे. सर्वांना धन्यवाद. अगदी उर्वरित जेवढा आपला वेळ शिल्लक राहिलाय तेवढ्या वेळात आपण भगवंताचं चिंतन त्याईने करायला मी तेवढं घालू नका बरं. एखादा घाला विचारा. अभंग आहे तुकोबराच्या
वर्षाचा तुकोबराय सुंदर असं काल्या रूपानं अभंगाचं चिंतन करतायत. कुठल्याही कार्याची पूर्णता करायची, सुरुवात करायची, गणेशाचं पूजन करावं लागतं आणि सप्ताहाची सांगता करायची, कृष्णाचं चरित्र ऐकावं लागतं. कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकल्याशिवाय सप्ताहाने सांगता नाही. एखाद्या नदीचं पूर्णत्व कधी आहे? ज्या दिवशी ती समुद्राला जाऊन मिळते त्या दिवशी नदीचं पूर्णत्व झालं. मंदिराचं काम कितीही मोठं केलं आहे, मंदिरावर जर कळस बसला नसेल तर त्या मंदिराची परिपूर्णता नाही. तसं सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, नवे 4 महिन्याचा सप्ताह असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होत असते. हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आज थोडंसं बंधन असतं कीर्तन करायला, म्हणजे बांधलेला असतो. तसं मला बांधू नका तुम्ही, पण बांधलेला असतो. कारण त्या दिवशी दुसरं काही सांगण्यापेक्षा बाबा तू चिंतन करावं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. काला 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 म्हणजे नेमकं काय ऐका. थोडक्यात 2 मिनिटं तुमच्या पुढे काला या शब्दाचा अर्थ ठेवतो आणि पुढे आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे तुम्ही आनंदानं उत्साहानं काल्याचं कीर्तन ऐकायला आलात की आपल्याला कृष्णाच्या चरित्राचं गुणगान ऐकायला मिळेल, लीला ऐकायला मिळेल. गोंड्याच्या पोळ्या नाही हा कुणाच्या, कृष्णाच्या पोळ्या ऐकायला मिळतील या उदांत हेतूने तुम्ही आलात. काला या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये असा आहे की बाबांनो, काला म्हणजे नेमकं काय? काला हा 3 प्रकारचा शास्त्रात सांगितलाय. 1 नंबर आहे दही भाताचा खिचडी काला, 2 नंबर आहे भक्ताचा आणि देवाचा काला, आणि 3 नंबर हरिनामाचा खिचडी काला. खिचडी काला देव आणि भक्ताचा आहे, हरिनामाचा खिचडी काला त्याने जीवाचं सार्थक होतं. तुमच्या आमच्या घरात केला जातो तो कालवा, त्याला आपण भलेही काला म्हणू, दुधाचा भाकरीचा काय म्हणून काला, पण या शब्दाचा काला अर्थ असा आहे की जोपर्यंत जीवात्मा आणि परमात्मा एक काल्या रूपाने एक होत नाही तोपर्यंत या नरदेहाचा काला होत नाही. या नरदेहाचा काला करायचा आहे. सत्याचे काले कितीक तरी केले तुम्ही आणि कितीक तरी महाराजांना मातीत, सत्याचे काले करून भरपूर जण गेली मातीत, आहे की नाही. पण जीवाचा काला कधीतरी व्हावं, देव आणि भक्ताचा काला कधीतरी व्हावं, देव आणि देवाच्या नावाचा काला कधीतरी व्हावं. याच्यापेक्षा सोपं तुकोबरायचं प्रमाण आहे. तुका म्हणे दोन्ही मृदंगवादक आमचे जीवलग मित्र, ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, असे दादाराव महाराज असतील, मौली महाराज आहे, महाराज या ठिकाणी आहेत, आमचा देवा आहे. अगदी बघा इथून तिघ जण, हे 5च जण उभे आहे. लागते तरी किती कीर्तनाला विठाला. 2-3 दिवसापूर्वी संभाजीनगरच्या जवळ कीर्तन होतं दादा मला, संभाजीनगरच्या इथून कथा करून तिथे कीर्तनाला गेलो. 12 माईक होते असे उभा, 12 जण उभा टाकले होते महाराज माईकवर. 12 एकानं बी शेवटपर्यंत प्रमाण म्हणलं नाही. मी कदरून म्हणलं अरे कुणीतरी उचला ना, ते एक जण पळत आहे मलाच उचल. अगदी अवघड आहे महाराज, पण अगदी सोन्यासारखी मंडळी आहेत. ऐका, काला कशाला म्हणतात? तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. अंतकरणातला भेद ज्या दिवशी मावळतो ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने जीवात्म्याचा काला होतो. हा परमात्मा आणि हा जीवात्मा आणि तो परमात्मा हे ऐक्यच आहे. गीताशास्त्र असं सांगते, ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यती. गीताशास्त्र असं सांगतं की प्रत्येक जीवात्मा हा परमात्माचा अंश आहे आणि परमात्म्याचा अंश असल्यामुळे त्याच्यापासून आलोय आणि परत त्याच्यापाशी जायचंय. थोडक्यात सोपं बक्षीस सांगतो. या संधी विग्रह करायचा काला शब्दाचा 2 आहेत, 2 अर्थ आहेत, 2च शब्द आहेत. याचा अर्थ कळाला तर जीवन कळ. थोडं थांबा, ऐका. का म्हणा आणि पुन्हा ला म्हणा, याच्यात अचा उच्चार होतो. का आला, ऐका पुन्हा एकदा. का आला, कशाला? जेवायला, काल्याचा प्रसाद खायला? नाही नाही. अरे बाबा इथं का आलास? कीर्तन करायला आलास? का आलास इथं?
काल्याचा अधिकारी व्हायला आलात ना तुम्ही आम्ही, तर काला शब्दाचा अर्थ एवढा लक्षात ठेवा, आजचं कीर्तन सार्थक ठरल. त्या देवानं तुम्हाला इथं पाठवलंय. तो देव विचारतो, बाबा तू इथं का आलास? वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रश्न आहेत बघा. वेदांत शास्त्रामध्ये या 3 प्रश्नाचं उत्तर ज्याला देता आलं, मिळवता आलं, तो संत झाला, तो देव झाला. 1 नंबरचा प्रश्न आहे आपण आहोत कोण याची ओळख करून घ्यायची. 2 नंबरचा प्रश्न आहे आपण आलोत कुठून याची जाणीव करून घ्यायची. आणि 3 नंबर आपल्याला जायचंय कुठे याची ओळख करून घ्यायची. पुन्हा एकदा 3 प्रश्न सांगतोय का. आपण आलोत कुठून याची जाणीव करून घ्यायची, आपण कोण आहोत याची जाणीव करायची, आणि कशासाठी आलोत याची ओळखायचं, आणि कुठं जायचंय. आपल्याला कुठं जायचंय? कीर्तन झालं किती प्रश्न कथा कराय नाही. कुठं जायचंय, कुठून आलो आणि कशासाठी आलो. ऐका ज्ञानेश्वर महाराजाचं स्पष्ट प्रमाण आहे मी कोण याचा करावा विचार मनी ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी कोण आहे की ज्या दिवशी तुम्हाला विचार पडेल त्या दिवशी जीवनाचं सार्थक झालं. सध्या मी लोकाला कळाला पण आपल्या पुरताच. मी लोकाला कळाला पण आपल्या पुरताच कळाला. अरे मी म्हणणारे लोक भरपूर मातीत गेले. मी म्हणणारे लोक कधी मोठे झाले नाही. मी एक वाक्य सांगून जातो ऐका. आपलं म्हणून जगण्यात मजा आहे, माझं म्हणून जगण्यात मजा नाही. जीवनाचं गणित करून घ्यायचं असेल तर आपलं म्हणून जगा, माझं म्हणून तर कुत्रे मांजर सुद्धा जगतात. आपलं म्हणलात की तिथं प्रेम वाढतं, आणि माझं म्हणलात की बंधन आली. आणि मी आणि माझं या नावामुळेच आपल्याला दुःख मिळतंय. तू का म्हणे आलो सोसित संकटे, आणि मी माझे ओकटी आहे देवा. मी आणि माझं म्हणत आलो. महाराज शास्त्र असं सांगतं कशा करता आलात, कुठं जायचंय आणि काय घेऊन जायचंय. हे 3 प्रश्न आहेत. एक विनोदानं सांगितलं जातं, एसटी मध्ये एक आपल्या गावचं माणूस बसलं. आमच्या गावचं सांगतो, इथलं कशाला आहे. आमच्या गावचं पडलं एक एसटीत माणूस बसलं. कंडक्टर आला, कंडक्टर म्हणला कुठं जायचंय. ते म्हणला कुठं बी. काय म्हणला कुठं जायचंय. ते म्हणला कुठं बी. ते म्हणलं तिकीट कुठलं देऊ. म्हणला कुठलं बी. कंडक्टरनं गाडी उभा केली. म्हणला खाली उतर. खाली उतर. ते म्हणला काय झालं, तुला जायचंय कुठं तुझा पत्ता नाही, तिकीट कुठलं काढायचंय पत्ता नाही. तुझ्या काय बापाची एसटी का. बसलाच नाही एसटीत. एसटीत बसण्याच्या अगोदर माणसाला गाव ठरवावं लागेल ना की आज सकाळी पार्टीमध्ये जायचंय. ठरवावं लागेल ना. आज सकाळी पार्टीत झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी दुसरीकडे जायचे. ठरवलं काय जीवनात. असंच जीवनाचं कार्य आहे तुमच्या आमच्या. इथं का आला एवढं ओळखून घ्या आणि जीवनाचं सार्थक करा. देवासाठी आलोय, देवानं पाठवलंय, परत देवापर्यंत जायचंय. पुन्हा एकदा ऐका. देवासाठी आलो, देवानं पाठवलंय आणि त्यालाच मिळवून घ्यायचंय. म्हणजे काला करायचंय. विठाला विठाला पाठवलंय, त्याच्यासाठीच पाठवलंय. लक्ष 84 एवढे, दुसऱ्या 84 एवढीतल्या जीवात्म्याला तो कुठेही पाठवलं नाही. पण नरदेहात आल्यानंतर जीवात्म्याला सांगितलं बाबा आलास तर भजन कर. बुद्धीचा पालट धरारी काही मागुटा नाही मनुष्य जन्म. आणि इथं आल्यानंतर देव तो सोयरा करी आता. बहुत जन्मांती जन्मला सिनरा देव तो सोयरा करी आता. आलात ना तर आल्यानंतर आपल्या मीपणाची आठवण ठेवा की आपण कशासाठी आलो. सध्या लोक मी मध्येच जगतायत बघा. एकदा मी सांगत असतो नेहमी, एक माणूस रस्त्याने जात होता. रस्त्याने जात असताना कबीरदास महाराज दिसले त्याला. कबीरदास महाराज उभा टाकले. कबीरदास महाराजांच्या जवळ एक कोकिळ आली. कोकिळ आरडायला लागली. मी साठी सांगतोय मी. आपण मी म्हणत बसतो ना याच्यासाठी सांगतोय ऐका. कोकिळा पाहिली महाराजांना, आणि कोकिळा पाहिल्याच्या नंतर त्या कोकिळेचा आवाज ऐकला. महाराजही थांबले, तो माणूसही थांबला. महाराज त्या कोकिळाकडे पाहत होते कबीरदास महाराज, आणि तो माणूस त्या कोकिळाला म्हणत होता का ग कोकिळा काय सुंदर आता गायन केलंस तू. किती आवाज तुझा सुंदर आहे. कोकिळाच म्हणते ना इकडे, कोयल म्हणते. कोकिळा ना, कोकिळा शेतात असते बघा ती, काळीझर दिसायला. पण आवाज तिचा ऐकल्याबरोबर माणूस स्तब्ध होतं. ते माणूस स्तब्ध झालं. त्या कोकिळ्याला म्हणायला लागलं का ग किती सुंदर तो तुझा आवाज आहे. तुझा आवाज ऐकल्याबरोबर कोणी तुझ्या प्रेमात पडतं, तुझ्यावर बोलून जातं. तू आपलीशी करावी वाटते. पण काय करावं, तू दिसायला काळी म्हणून जग तुला डोक्यावर घेत नाही. तू जर दिसायला सुंदर असतीस तर जगानं तुला डोक्यावर घेतलं असतं. आज या महाराष्ट्रात राष्ट्रपक्षी मोराची पूजा केली जाते. मोराची फक्त मोर दिसायला सुंदर आहे म्हणून. दिसायला मोर सुंदर आहे, आवाज तुझा सुंदर आहे, पण तू दिसायला सुंदर असतीस ना तर जगात राष्ट्रपक्षी म्हणून तुझी पूजा केली असती. प्रत्येक लोकांना तुला डोक्यावर घेतलं असतं ग, पण दिसायला काळी आहे. त्या कोयलनं त्या माणसाला त्या कोकिळ्यानं दिलेलं उत्तर ऐका. ऐका आपलं कीर्तन सार्थक होईल. ती कोकिळा म्हणली ऐ इन्सान तू म्हणलास ते बरोबर आहे. ऐका ना ऐ इन्सान तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण लक्षात ठेव ना तुला देवापेक्षा किंमत जास्त आली असते रे. पण कधी ऐ इंसान तुझमें जो कमियां देखने की आदत न होती ना, जग में सबसे बड़ा तेरा नाम होता.
हे म्हणतात तुझ्यात कमीपणा बघण्याचा जर दुर्गुण नसता तर जगात देवापेक्षा सुद्धा तुला मान मिळाला असता. कुणाला दगडाच्या पाया पडले नसलेले लोक माणसाच्या पाया पडले असते, पण ते तुमच्या आमच्या रक्तात भरलेले आहे. याचं उन्ह काढत बसायचं, त्याचं उन्ह. मी नेहमी सांगत असतो एक वाक्य, तुमचं लेकरू म्हणून तुमचा भाऊ म्हणून सांगून जायला ऐका. तुम्हाला सुखात राहावं असं वाटत असेल तर दुसऱ्याला सुखात पाहण्याची दृष्टी तुमच्या अंतःकरणात ठेवा. देव तुम्हाला सुखात करेल. दुसऱ्याचं सुख आता सध्या पाहत नाही लोक. आपल्या दुःखाला कमी दुःखी आहेत, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहेत. आपल्या घरात किती आहे याचे काही घेणं देणं नाही, पण याच्या घरात कुठून आलंय म्हणून रात्र रात्र झोप येत नाही. आता आमच्या इथं गव्हाचं सीझन चालू आहे, इकडे बी चालू आहे. आमच्या गावात एकाला 500 पोते गहू झाले. 500 पोते गहू झाले आणि शेजाऱ्याचं पोट दुखायला लागलं. ताजा महाराज शेजाऱ्याचं पोट दुखायला लागलं, त्याला परडीला दवाखान्यात नेलं. तिथं राहिलं नाही, अंबाजोगाईला नेलं, तिथंही राहिलं नाही. लातूरला घेऊन गेले. लातूरला डॉक्टरने सांगितलं किती दिवस झालं पोट दुखायले, म्हणजे 8 दिवस. काही सप्त्यातलं खाल्लं होतं का परडीला जाऊन? ते म्हणजे अजिबात नाही. मग बाहेरचं कुठलं खाण्यात आलं का? नाही. पोरग म्हणलं आमच्या शेजाऱ्याला 500 पोते गहू झाले, त्या दिवसापासून माझ्या बापाचं पोट दुखायले. डॉक्टर म्हणला जगात कुठल्याही दवाखान्यात गेलास, कृष्णाकडे बी नेलंस तरी त्याचा इलाज होणार आहे का? अजिबात नाही. विनाकारण एकूणमेकावर आपण जळत बसतो, काही देणं घेणं नसतं. एक वाक्य सांगून जातो ऐका, मोठा आहे मी लहान आहे. कोण कुणाच्या घरात उपसून येत नाही, कोण कुणाच्या घरात आणून टाकत नाही. कोणीच टाकत नाही. हा जगाचा नियम आहे असा. कोण कुणाच्या घरात उपसूनही देत नाही, नेऊ बी देत नाही. नेऊ देतात होय? नेऊ देतात? अजिबात नेऊ देत नाही. आणि कोण कुणाच्या घरात आणून सुद्धा टाकत नाही. ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याची त्याला देवानं फळं दिलेले आहेत. सुख भोगत असेल तर त्याच्या कर्माची फळ आहेत, दुःख भोगत असेल त्याच्या कर्माची फळ आहेत. ऐका, काला 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 काय करायचा? नुसता आपण कालवाच करत बसलो रे. काला करायचा याच्या एखाद्याची गोष्ट नाही पटली सोडून द्या, त्याची त्यानं मार्गाने जाऊ द्या, आपण आपल्या मार्गाने जा. जीवन आनंदात होईल आणि स्वतःचा कालाही सार्थक करेल. कीर्तनात बाकीचं काही सांगण्यापेक्षा, इतर काही गोष्टी सांगण्यापेक्षा महाराज तुम्हाला नियम लावून दिलाय. नियम आम्ही काल्याच्या कीर्तनाला आलोय. काल्याच्या कीर्तनात काय करायचं? चरित्र ते उच्चारावे, केली देवी गोकुळी. दुसरं काही सांगण्यापेक्षा देवानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं, आचरण करायचं नाही. ज्याची कथा तुम्ही ऐकली त्याचं आचरण करा, पण उच्चारण करायचे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं. पण माणसं उलट करतात, त्याचं उच्चारण करतात आणि ह्याचं आचरण करायला बघते. कुणाचं? कृष्णाचं उच्चारण करायचं फक्त कृष्ण परमात्म्याचं, आचरण करायचं प्रभू रामचंद्रासारखं. का करायचं प्रभू रामचंद्राचं आचरण? एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. ज्या काळात एकदा दिलेलं वचन पुन्हा कधी मोडतच नव्हते ते रघुकुलातले रीत म्हणतात. रघुकुल रीत सदा चली आई, राम जाई वचन न जाई, राम सिया राम, सिया राम प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. का प्रभू रामचंद्राचं आचरण करायचं? दिलेलं वचन कधी प्रभू रामचंद्राच्या युगात माणसं मोडत नव्हती. पण पूर्वी एक असा काळ होता बघा, माणसाला इसार द्यायचा असेल एखाद्या गोष्टीचा इसार, तर लोक हातात मातीही घ्यायचे आणि हे आमचा इसार घे म्हणायचे. बरोबर आहे ना? मातीचा सुद्धा इसार घ्यायचे लोक, कारण विश्वास होता पूर्वीच्या लोकांचा. आता वचनच एवढे झालेत म्हणून लोकांचा विश्वास राहिला अजिबात राहिला नाही. सकाळी एक बोलून जातं, संध्याकाळी तिसरंच बोलतं आणि दुपारी तिसऱ्याच्याच गाडीत बोलतात. विश्वास ठेवा. एखाद्याला लाखो रुपये विश्वास द्या, दुसऱ्या दिवशी त्याला 1.25 लाख मिळाले की 1 लाख रुपये बुडले, सोडून जातं माणूस. महाराज सोडून जातं, कारण विश्वासच राहिला नाही ना. जग बदलून गेलं बघा. म्हणतात ना, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जगात बदलून गेलं बघा. काय झालं जगात? या जमान्यात
मती नाही, आई वडिलांची कदर या जमान्यामध्ये नाही, गुरुजनांचा आदर बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. जगही बदललं, जगाबरोबर निसर्गही बदलला. पूर्वी माणसं म्हणायचे आम्ही 4 पावसाळे अधिक खाल्ले, म्हणायचे ना 4 पावसाळे अधिक खाल्ले. आता पोरं म्हणाले आम्ही 4 उन्हाळ्यात पावसाळे अधिक खाल्ले. पोरं काय म्हणाले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे 4, उन्हाळ्यात सुद्धा पावसाळा आम्ही बघितलाय. त्यावेळेस फक्त पावसाळ्यातच पाऊस पडायचा. पण आता किती भाग्यवान आहेत पोरं, हिवाळ्यात सुद्धा पावसाळा कमी आहे का? बदललं महाराज. पूर्वी लोक 2 गोष्टीला घ्यायचे बघा, 1 नंबर पापाला आणि 2 नंबर बापाला. दोन्ही गोष्टीला लोक घ्यायचे. आणि ऐका माय बाप, तुम्हाला तुमचा परमार्थ सुखाचा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बापाला घ्यायचं, आणि तुमचा संसार सुखाचा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बापाला घ्यायचं. निश्चित घ्यायचं बरं. या 2 गोष्टी आपण सोडून दिल्या. सध्या एखादी गोष्ट पाप करत असेल ना माणूस पूर्वी, तर त्याला वाटायचं नको बाबा आपल्याकडून पाप झालं तर आपल्याला फेडावं लागायचं. घ्यायचे लोक महाराज. आता बापाला घेत नाही आणि बापाला तर अजिबात नाही. पूर्वी आठवा, हे तरुण मंत्र बसले ना, आता हे लहान पोराचं सोडा, पण आपल्या काळात बाप जर रस्त्यानं आला तर पोरग खेळत असेल तर दुसऱ्या गल्लीतून पळून जायचं, आईच्या पदरात लपून बसायचं. बापाला भीत होते ना, भीत होते. आता दोघं एका गिलासात घेते. हो, आमच्या गावात एक पोरग पुडी खात होतं. आज त्याला म्हणलं माझ्यासमोर तरी खाऊ नको. ते म्हणलं जाय तुला काय, माझ्या बापाला भेट नाही. मला म्हणलं ते तेवढ्यात योगायोगाने त्याचा बाप आला. आता मी दिसायला बार काय, त्याचा बाप आला. बाप आल्यावर त्यानं पुढी अशी मागं लपवली. जशी पुढी लपवली, मी त्याला म्हणलं अरे आताच म्हणलास ना बापाला भेट नाही. म्हणलं महाराज त्याला घेण्यासाठी पुढी लपवलीच नाही, ते हरामखोर ह्याच्यात ती आरती खाते म्हणून लपवली. असे तर बाप काय करणार आहे. एक वाक्य सांगून जातो ऐका. तुम्हाला तुमची पोरं चांगली व्हावी असे वाटत असेल तर कोणत्या महाराजाला, कोणत्या गुरुजीला, कोणत्या देवाला नावच बोलूच नका. तुम्हीच चांगलं वागा, तुमचे पोरं निश्चित चांगलं वागतील. निश्चित वागतील. तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला. तुम्हाला वाटतंय ना म्हातारपणी माझं म्हातारपण सुखात जावं, माझ्या पोरानं माझा सांभाळ करावा, दारू पिऊन लाता घालू नये असं वाटत असेल तर तुम्ही दारू अगोदर बंद करा. तुमचे पोरं पिणारच नाही, पिणारच नाही. तुमची पोरं पुढ्या खाणारच नाही. पण आता दोघंही खायला लागले, सांगावं कुणाला. प्रश्न पडला महाराज. पूर्वी पापाला लोक द्यायचे बघा. पापाला आणि बापाला दिला, संसार सुखाचा झाला, परमार्थ सुखाचा झाला, जग बदलून गेला एका महाराज. आणि जग बदलल्यानंतर जगातली माणसं त्याच्यापेक्षा एवढे विचित्र झाली हो. एकदा 2 माणसाची भांडणं लागली, त्याच्यात भूत सोडवाय गेलं. कोण सोडवाय गेलं? भूत सोडवाय गेलं. कुणाचे भांडणं? माणसाचे. पूर्वी भूताची भांडणं लागत होते, आता आणि त्याच्यामुळे सोडवायला गेलं. भांडणं सोडवायचं सोडा, भूतच मेलं घ्यायच्या गर्दी. गेलं हो कटाळ. अवघड झालंय जगामध्ये महाराज. कशासाठी आलोय? महाराज म्हणले बाकीचं काही सांगण्यापेक्षा काय कर, चरित्र ते उच्चारावे केले देवे. मी सांगत होतो आचरणासारखं चरित्र आहे प्रभू रामचंद्राचं, आणि उच्चारणासारखं चरित्र आहे कृष्ण परमात्म्याचं. आवडत असेल तुम्हाला कृष्णाचं चरित्र तर ऐका, मनाला आनंद घ्या, सोडून द्या. त्याच्यासारखं वागू नका. पण माणसं उलट करतात. सहज म्हणतात देवानं 16,108 केल्या, आम्ही 1-2 केल्या तर काय होतं. आणि एकीनच बरगाडी मोडले तुझे. दुसरी जणांनी कुठं लागतो भरती बी सोडा, आता एकच भेट ना. आवड झाले ना. प्रभू रामचंद्राचं चरित्र कशा करता? 1 पत्नी, 1 वचनी, 1 बाणी. कृष्णाचं चरित्र कशा करता? आपण केलेली पाप धुवून घालायची असतील, जावे असे वाटत असेल तर कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. चरित्र 3 ठिकाणी झालंय. द्वारकेमध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र झालं, मथुरा नगरीमध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र झालं, वृंदावनात सुद्धा कृष्ण परमात्म्याचं चरित्र झालं. पण तुकाराम महाराजांना संतांनी स्पष्ट सांगितलंय बाबा दुसरे चरित्र सांगू नको, वृंदावनातलं चरित्र नको, द्वारकेतलं चरित्र नको, मथुरेतलं सुद्धा चरित्र नको. फक्त चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे. गोकुळामध्ये जे देवानं चरित्र केले त्याचं उच्चारण करा, आचरण करायचं नाही. पुन्हा एकदा सांगतोय कृष्ण परमात्म्याचं चरित्र फक्त कानानं ऐकायचं आणि वजन करायचं. त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न कोणीही करायचा अजिबात नाही महाराज. कृष्ण परमात्म्यानं काय केलं? बघता बघता द्वापार युगाची सुरुवात झाली
आणि द्वापार युगाची सुरुवात झाल्याच्या नंतर दैत्य मातले. ज्या ज्या वेळेस प्रभू अवतार घेत असतात त्यावेळेस धर्माला ग्लानी जाते. आपल्याला सर्वांना प्रमाण पाठ आहे, प्रमाण पाठ म्हणून काही वेळ घेणार नाही. ऐका, जग जग होय धर्म के आणि वाढई असुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेस प्रभू रामचंद्र असेल, कृष्ण परमात्मा असेल, धर्म लयाला जातो त्यावेळेस धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्मांचं रक्षण करण्याकरता प्रभू कृष्ण परमात्म्यानं अवतार धारण करायचं ठरवलं. कंस मातला होता, जरासन असेल, दंतवक्र असेल, जरासन असेल, शिशुपाल असेल, हे दैत्य मातले. त्यांनी पूजा बंद केली, यज्ञ बंद पाडले, कीर्तन बंद पाडलं. हे कळालं पृथ्वी मातेला. सगळ्यात अगोदर पापाची वेदना जर कोणाला होत असेल तर या धरामंडळा या पृथ्वी मातेला होते बघा. पाप जास्त झालं की पापाचं होतं माणसाच्या डोक्यावर होत नाही, या पृथ्वीवर होतं पृथ्वी. आणि ही पृथ्वी मग गायीचं रूप धारण केली आणि ब्रह्मदेवाजवळ झाली. ब्रह्मदेवाला सांगायला लागली, अहो एवढं मोठं पाप झालंय बघा काहीतरी. ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्या हातात नाही, चला क्षीरसागरामध्ये. क्षीरसागरात आली. क्षीरसागरात आल्यानंतर भगवान विष्णूला प्रार्थना करायला लागली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना नंदगणा विशाचा सकळ देवाधिदेवा कृपाळुवा जिकेशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा. सगळे चर्चा करायला लागले, देवाची प्रार्थना करायला लागली. कारण असे बघा कलियुगातला नियम, द्वापार युगातला नियम, एखाद्या कोणी एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची तर त्याला मोठेपण दिलाच पाहिजे. त्याला मोठेपणा एखादा माणूस पट्टी देत असेल त्याच्या दारात जावं, त्याला म्हणावं काय पाटील हो तुमचं वर्णन आहे. अहो अख्खं गाव तुमचं म्हणतंय की एवढे पाटील पट्टी देतात, एवढे ते घरी बोली येते, कधी न देणार सुद्धा चहा पाचते म्हणते माधव महाराज 2000 घेऊन जा. पण कधी त्याची स्तुती केल्यानंतर, माणूस हा स्तुती प्राणी, स्तुतीप्रिय प्राणी आहे, त्याला जेवढी स्तुती कराल तेवढी आवडत असते बघा, मग ते कुणीही असू द्या. महाराज असं म्हणतात देवता लोक स्तुती गायला लागले. आणि देवता लोक स्तुती गायला असताना देवानं सांगितलं काळजी करू नका, द्वापार युगामध्ये वसुदेवाने देवकी मातेच्या पोटी मी जन्म घेणार आहे, आनंदानं तुमच्या सगळ्याचं दुःख हरण करणार आहे. जा तुम्ही सगळेजण पार्टीत जाऊन थोडा वेळ बसा, मी तिथं जन्म घेणार आहे. सगळे देवता लोक आनंदित झाले. आणि आनंदाच्या भरामध्ये महाराज कृष्ण परमात्म्यानं भगवान नारायणानं शेषाला आवाज दिला, ओ शेषजी चला आपल्याला अवतार धारण करायचा आहे, द्वापार युगामध्ये अवतार धारण करायचे. शेषानं सांगितलं देवा तुझ्या एकदा नादाला लागलो होतो, चांगलं झालं. कुणाच्या नादाला लागू? देवाच्या. ऐकलं होतं देवा तुझं एकदा अवतार घ्यायचा म्हणून, आलो अवतार घेण्यासाठी. पण काय हो 14 वर्षाचा वनवास मला मिळाला आणि खरा वनवास रामाला नव्हता. खरा वनवास कुणाला? महाराजाला. लक्ष्मणाला वनवास होता महाराज. किती 14 वर्षाचा कडक वनवास होता. प्रभू मात्र आनंदानं फळं खायचे, पाणी प्यायचे, आनंदानं झोपायचे, बायको सोबत राहायचे. लक्ष्मण एकटाच. कोण? लक्ष्मण एकटाच. त्याला फळ खायला नाही, पाणी प्यायला नाही. 14 वर्ष झोप सुद्धा 14 वर्ष नाही. वनवास कुणाला करा? लक्ष्मणाला वनवास. लक्ष्मणजी म्हणतात शेष भगवंताच्या रूपातले. शेषजी म्हणतात देवा एकदा तुझं ऐकलं आणि फसलो, आता मात्र तुझ्या सोबत येणार नाही. देव हुशार आहे मार, कुणाच्या बी नादी लागावं, पण देवाच्या नादी लागायचं नीट नाही. देव कधी कुठून कुठला काटा कधी उपशील अजिबात सांगता येत नाही. अख्ख्या गावाच्या नादी लागा, पण देवाच्या लागायचं सत्याच्या अजिबात नाही. देवाने ठरवलं नाही याचा काटा काढायचा, तो कसा बी काढून जातो, कसा बी काढून जातो. देवाने ठरवलं. आज शेषाला गोड बोलावं लागेल. शेषाला सांगितलं एक काम करा, त्यावेळेस तुम्ही लहान बंधू झाला होता, मी मोठा झालो होतो ना, आता तो वडील होईबा सर्वज्ञ पाळी नमी आज्ञा तुझी वारे. आता काय कर, तू मोठा भाऊ हो, आणि मोठा भाऊ झाल्यानंतर तू जसं म्हणशील तसं मी वागतो. शेषाला वाटलं बदला घ्यायची संधी आली, सोडू नये. बदला घेण्याची संधी आली की सामान्य माणूस सोडत नाही. देव कसा सोडल ते? शेषाला वाटलं आता आपण सोडायचं नाही. शेषानं अवतार धारण केला, पण त्याला काय माहिती होतं हे जरी बारका असलं तर त्याच्याच मनावर वागावं लागतं. आणि तेव्हापासूनच नियम झाला काही बारक्याच्याच मनावर. मोठा फक्त काम करू करूच मेला. कोण? मोठा काम करू करूच मेला. आणि हातात कोणाच्या चौदा, बारक्याच्या हातात, मोठ्याच्या काय? एवढं भागवत आपण ऐकलं. बलरामाने एखादं काम सांगितलं, कृष्णानं केलं, ऐकलं का? ऐकलं का? अजिबात नाही महाराज. कृष्णानंच सांगावं, बलरामानं ऐकावं. बलराम दादाचा अवतार धारण केला, 7वा गर्भ राहिला. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये स्थित केला. इकडे नंदबाबाची पत्नी होती, तिच्या गर्भात शोध केला. इकडे झालं कारागृहात गर्भपात झाला. लक्ष्मण मातेला सांगितलं जा कौंडण्यपूर नगरीमध्ये विश्वक नावाचा राजा आहे, त्याच्या पोटी तुम्ही जन्म घ्या, मी इकडे कृष्ण परमात्म्यानं अवतार धारण करणार आहे. 8वा गर्भ राहिला. जसा 8वा गर्भ राहिला तसं महाराज सगळीकडे कुंसाळा कळालं. हे लग्न झालं, आपण भागवतात ऐकलंय म्हणून अगदी शक्यात सांगतोय. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण होणार.
वसुनामा तिथी असे बुधवार अष्टमीची वेळ रात्र आहे, बुधवारचा वार आहे, रात्री 12ची वेळ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतारला येणार म्हणून सगळ्या देवता लोकांनी स्वागत करायला लागले. 1 मिनिट हात वर करून श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वागत करायचे. उरलेल्या वेळात आपल्याला कृष्ण लीला पाहायच्या म्हणून लवकर जन्म सरळ सरळ करा. वा राहू द्या असंच मिटिग्र सुंकता करून येतो. टाळी वाजवत स्वागत हो कृष्णा मध्यरात्री 12 वाजता कृष्ण परमात्मा प्रगट झाले. जसे प्रगट झाले तसं सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका, पुढे घेऊन जा. मजनी गोकुळाला माया उपजली जेते ठेवी मजा आणि येते तिथे एका मायेनं जन्म घेतलाय. तिला घेऊन या आणि मला तिथं ठेवा. वसुदेवजी देवाचे बाप होते. बरं, देवाचे बाप असताना देवाचे बाप देवाला म्हणायला लागले, हे देवा कीर्तनात बोलणं एवढं सोपं आहे का? घेऊन जा साध्या तिकडे ठेवून या, तिथं जन्माले इकडे घेऊन या असं म्हणायला लागला. बघ जर आमच्याकडे हातात बेडे आहेत, साकडा दंड आहेत, कोण सध्या कारागृहात आहे, जेलमध्ये आहे, जेलमध्ये कुलप लावलेले आहेत. देवानं सांगितलं काळजी करू नका, फक्त मला आपलंसं करा. उचलीला कमलापती पायीची बंधनं गळती, फक्त मला आपलंसं करा. सगळी काही बंधनं तुटून जातील. सगळी बंधनं कृष्ण परमात्म्याला महाराज उचलते की तुटली. मायने टोपलं निर्माण केलं. कृष्ण परमात्मा तिथून निघाले, गोकुळामध्ये आले. तिथं माया जन्माला आलेली होती. तिला घेतलं आणि पुन्हा कारागृहात आले. जसे कारागृहात आले, मायेला आपलंसं केल्याबरोबर पुन्हा बंधनं जशाच तसे लागले. कुलप जशाच तसे सगळे काही दूत उठले. नामा म्हणे उठते दूत, दूत उठायला लागले. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूत. रडण्याचा आवाज आला आणि आवाज आल्याबरोबर सगळे दूत उठले. 8वा काळ जन्माला आला, 8वा काळ जन्माला आला, 8वा काळ जन्माला असं म्हणल्याबरोबर पाहिलं तर मुलगी आहे.
कंसानं मुलगी पाहिली आणि मुलगी पाहिल्यानंतर कंसाला वाटलं जाऊ द्या, मुलगा असो की मुलगी असो देवकीच्या उदरातून जन्माला आलेली आहे आणि पुढे कलियुगात सगळं हिच्याच हातात जाणार आहे. कुणाच्या हिच्याच हातात जाणार आहे. ती महाराजाची असली कुणाची बी असो ना, देवाची असो, तिथं महाराजाची काय आहे, तिच्याच हातात जाणारे, सगळं घर तिच्या हातात चालणार आहे. म्हणून कंसानं विचार केला हिला सोडायचं नाही. मारण्याकरता निघाला. जसं 6 म्हणून मारली होती तसं कारागृहातल्या मुलीला दोन्ही पाय एका हातात धरले, गरगर गरगर फिरवलं. मारणार एवढ्यामध्ये हातातून निसटली, सांगितले हे मूर्ख कंसा, तुझं लागी वधी उपजला मजा आली. अरे तुला मारणारा काळ माझ्या अगोदर कुठं तरी जन्माला आलाय, तू काय मला मारणार आहेस. माया अदृश्य झाली. जशी माया अदृश्य झाली त्या प्रकारे सगळ्या कंस भयभीत झाला. कंसानं राजबैठक बोलवली, राक्षसांना बोलवलं आणि राक्षसांना सांगितलं बघा माझा काळ कुठं तरी जन्माला आलाय, जो कोणी त्या काळाला मारेल त्याचं अर्ध राज्य माझं बक्षीस मी त्याला देऊन टाकल. असं म्हणून सगळे राक्षस चर्चा करायला लागले, कोण मारायचं कोण मारायचं कोण मारायचं. एकही राक्षस उठला नाही. सुरुवातीला एकही राक्षस उठला नाही. एक मावशी उठली. कुठली? पारडीतली त्या मथुरा नगरीतली मावशी उठली. तिने सांगितलं मी मारते. बघितलं सगळीकडं आणि तिच्याकडे बघितलं मी मारते म्हणून सगळे हसायला लागले. कारण ती एवढी दिसायला सुंदर होती, एवढी दिसायला सुंदर होती. तिनं कधी पेस्ट लावून दात घासले नव्हते, कधी ब्युटी पार्लरला गेली कधीच गेली नव्हती. आंघोळ तर अजिबात पत्ताच नव्हता. अशी अकराळ विकराळ जरा घेत झालते ना गेल्या वर्षी आपली, हे का पुतना मावशी आमचा दत्त महाराज. कुठं बी गेलं तरी पुतना मावशी तशीच असावी बघा. पुतना मावशीची बरोबरी महाराष्ट्रात भरपूर कथा केल्या, भरपूर मावशा बनवल्या, पण ह्या मामासारखी मावशी झालीच नाही. आनंद महाराज पुतना मावशीला सांगितलं मी मारते. मी मारते म्हटल्याबरोबर महाराज सगळ्यांनी मागं वळून पाहिलं. मी बघ तुझं तोंड. ती म्हणली दिसतं तसं नसतं, म्हणूनच दिसण्यावर जायचंच नाही महाराज. एवढं सासला काय दिसण्यावर जायचं का? अजिबात नाही महाराज. माझ्या रूपावर काय जाता म्हणे, त्याचा काळ मारण्यात गरज आहे ना. ती मारला म्हणजे बस झालं. ठीक आहे म्हणे, मारण्याकरता निघाली महाराज. त्याला मायावी रूप धारण करणार हे सगळं गोष्टी आपल्याला माहिती आहे. की तिकडं गोकुळात काय झालं. या गोकुळामध्ये पहाटच्या वेळी कृष्ण परमात्मा जन्माला आले म्हणून सगळ्या जणी उठल्या. 6 वाजले 6 आणि 6 वाजता अख्ख्या गोकुळात बातमी पसरल्या. टाळी वाजवायची. हे जसं म्हणतील तसं मागं म्हणायचं. काल्याच्या कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे. नुसतं जेवायचं घरी जायचं नाही. काल्याच्या कीर्तनात आलात 2-4 गवडाने उभं गेल्यावर गुणगुण करीत राहावं. कारण मालकाने म्हणावं बाई गेली. घरी गेल्यानंतर बी आठवावं आपल्याला. गवळण म्हणाती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंट म्हणे वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली जाती सुईनीची गरबल झाली दासी जणी हेल झाली. आणि माझं गवळण म्हणाती माझ्या मागे म्हणा गवळण म्हणाती हो म्हणाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा वा वा. एक धावती पुढे हाती सुंद म्हणे. तुम्हाला वान भरोनिया ताटी गंगा घरी झाली जाती. गवळण म्हणाती हो म्हणाती गवळणीला
पुत्र झाला यशोदेला. घरी गेल्या उद्या भाकर घरी घालते. अगदी गोड आहे महाराज. यांनीच परमार्थ टिकवलाय ना. परमार्थात यात आहेत म्हणूनच किंमत आहे महाराज. ऐका, गवळण म्हणायला लागले, अगं तुला काही कळलं का नाही, तुला काही कळलं का. अख्ख्या गोकुळामध्ये बातमी पसरली, काय झालंय. आज आपल्या गोविंदाचं कीर्तन आहे. कळालं का नाही. 2 वर्ष ते इथं होतं पोरग, त्याचं कीर्तन. चला कीर्तनाला, म्हणून सगळ्या कीर्तनाला तिथं नाही. सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, नंद यशोदेला मुलगा झाला, नंद यशोदेला मुलगा झाला. सगळ्या वान भरून या ताटी नंदा घरी झाली जाते. एवढ्यावर गपची बसल्या नाहीत, आनंदानं नाचायला लागल्या, गाणे गायला लागल्या. सुईनीची गलबल झाली, हा म्हणत नाही आता. सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल झाली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणला, पुत्र झाला यशोदेला. असं सगळ्या आनंदानं तिथं नाचायला लागल्या. आणि नाचता नाचता पूर्वीचा खेळ होता हेल घालणं. कोणतं? हेल घालणं. आता हे मोठ्या कुंकवाल्या आहेत ना आमच्या ती चष्म्यावाल्या आजी तेव्हा त्या बसलेल्या ह्या मोठ्या कुंकवाल्या, त्यांच्या काळात होतं बघा हेल घालणं. आता हेल घालणं राहिलं नाही. त्या टिकल्यावाल्याच्या काळात तेल घालणं आले. हेल घालणं राहिलं. जनाबाई तिथं येऊन गाणे गायला लागल्या. गाणे गात असताना हेल घालायला लागल्या. आनंदानं गाणे गात असताना जनाबाई म्हणत होत्या, मी होत्या तिथं. त्या आनंदाच्या भरात एवढा आनंद होता, एवढा आनंद होता, एवढा आनंद होता. प्रत्येकीला वाटायचं, चला आपण अगोदर द्यावा सुंदवाडा, आपण अगोदर नंदबाबाला बधाई द्यावी, आपण अगोदर यशोदा मातेला बधाई द्यावी. कारण जगात सगळ्यात फास्ट नेटवर्क 2च आहे, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. पोरायसाठी एक ईमेल आणि दुसरा फिमेल. एखादी गोष्ट पटकन पाठवायची असेल चिंतन भाऊ, कशावर पाठवायची? ईमेलला. आणि नसलंच ईमेलला रे, नसली वाउचर, नसला पेस मोबाईल मध्ये जागा, एका फिमेलला सांगून द्यायची. एकदाच एका बाईला एकच गोष्ट सांगायची, ती त्या गावात तर ती तुला म्हणून सांगते, दुसऱ्या कोणाला सांगू, तुला म्हणून सांगते, दुसऱ्या कोणाला सांगू नको, अख्ख्या गावाला काढी लावते. आता गोकुळामध्ये बातमी पसरली, आता तुला काही कळालं का नाही, तुला काही काय झालंय, काय झालंय. नंद यशोदेला मुलगा झाला, चल पाहण्याकरता. सगळ्या जणी सोंटवाडा घेऊन पाहण्याकरता आल्या. कुणाला कुणाला कोण म्हणलं? पुतना मावशीला, अहो कृष्णाला पाहण्याकरता निघाल्या. आणि पाहण्याकरता निघाल्यानंतर आनंदानं महाराज भेटल त्याला वाटायचं, चला द्यावं सोंटवाडा. यशोदा मातेला दिलं. अख्ख्या गावानं कृष्णाचं तोंड बघितलं, पण बापाला येऊ दिलं. बापाला येऊ दिलं नाही. सगळी गवळी एकत्रित झाली. कुठली? पार्टीतले सगळे गवळी एकत्रित झाले. अरे आपल्या पार्टीचा माणूस, आणि आपण त्याला भेटायला जायचं नाही. कृष्ण जन्माला आले, पोरग जन्माला आले, नंदबाबाला घेऊन आपण जाऊ. सगळे नंदबाबाच्या गोठ्यात गेले. नंदबाबाला म्हणायला लागले, बाबा तुमच्या पोराचं तोंड पाहिजे आम्हाला. बाबा म्हणले, आणखी माझाच नंबर लागला नाही, माझाच नंबर लागला नाही. एका घरात 14 जण भाऊ होते. आणि 14 जण भाऊ असताना एक बापाला पोरग म्हणायला लागलं 22 वर्षाचं, बाबा माझं लग्न करायचंय, बाबा माझं लग्न करायचंय. ते बाप पटकन म्हणला, आणखी 42 वर्षाचा तसाच राहिला तुझं, 22 वर्षाचं कुठे घेऊन 42चा तसाच आहे. 22चा म्हणायला मला लग्न करायचंय. नंद बाबा म्हणजे, अरे तुम्हाला दर्शन घ्यायचे, तुम्हाला पोराचं तोंड बघायचंय, तुम्ही लांब राहिलात. आणखी मी बापासून मला त्याचं तोंड बघता आलं नाही. पण किती वर्षानं पोरग झालं? 60 वर्षानंतर नंदबाबाला पोरग झालं. 1-2 वर्षात झालं, अख्ख्या गावाला पेढी वाटतो आपण. 60 वर्षाने नंदबाबाला पोरग झालं. बरं, श्रीमंत नंदबाबा कमी का? 9 लाख गायी त्या काळात व्यापारी युगात ज्याच्याकडे होत्या. गावचा सरपंच, गावचा मुखिया, एक मुखानं नंदबाबाला निर्णय द्यायचा आणि गावानं ऐकायचा, असे नंदबाबा. आणि त्या नंदबाबाला पोरग झाला. पोराचा आनंद काय कमी असेल का? नंदबाबानं ज्याला जे पाहिजे तेच आणलेलं मला. हाती दियो, घोडा दियो, दियो दिनो पालू, सगळं काही, हाती वस्त्र, सोनं दान दिलं, अन्न दान दिलं. नंदबाबा म्हणले, थांबा आता आपण बघायला जाऊ. बघायला जाऊ म्हणून एक नंदबाबाचा बालपणाचा मित्र आला. आणि कुणीही माणसाला भेटावं, पण जीवलग मित्र भेटू. कधी काय बोलत, रात्री 3 वाजेस्त बोललं मी. जीवलग मित्र भेटू नाही, अजिबात नाही. महाराज ते माणसा असो, काही असो, कुठे बी असला तर ते आरोपच बोलणार आहे. ते काय असं म्हणणार आहे का महाराज म्हणजे मोठा झाला?
अजिबात नाही महाराज. तो भेटला नंद बाबाचा मित्र, त्याला 60 वर्षाचा भेटला आणि नंद बाबाला म्हणला, नंद बाबा पोरग बघायला जायचे. म्हणजे होत चला निघाले पोरग बघायला जायचं. पण आता नंद बाबाचा अवतार 60 वर्षाचं, पांढरी दाढी पांढरे केस, पटकन गेलं बंटी भाऊकडून पैसे घेतले आणि दुकानाला जाऊन हेर द्यायची पुढे आणली. कशासाठी? काळ करण्यासाठी. नंद बाबाला अगोदर काळं केलं, दाढी काळे केली, केस काळे केले. पूर्वी दाढी काढत नव्हते आणि केसही कापत नव्हते, आता दोन्ही करायला लागले. पूर्वी मावश्या केस कापत नव्हत्या आणि पुरुष मंडळ दाढी काढत नव्हते. पूर्वी अशा मिशा झाला बाबाला आहे बघा, अशा आहे का अशा मिशा असायच्या पूर्वी. कशासाठी मिशाचा दरारा होता महाराज? पूर्वी ती भ्यायची. कोण? हा ती भ्यायची. हो कशाला घ्यायची ती? आता भीच ना म्हणून हे काढून टाकले. आता त्याला भीत नसल्यावर का तिला काय चहा गुड वाटवायचं बी ना महाराज. आता हे कशासाठी केस कापता? ऐका मावशा, तुमचा पोरग म्हणून सांगतो, वाईट मानू नका. लग्नाच्या अगोदर काय करायचे ते करा, पण लग्न झाल्यानंतर पतिव्रता स्त्रीनं केस कापात नसतात. जर तिने एक पतिव्रता स्त्रीने जर केस कापली तर मालकाच्या आयुष्यातले 42 दिवस कमी होतात. कधी? लग्न झाल्याच्या नंतर. आता जिला मारायचं आहे तिनं निश्चित कापीतच राहायचं. बघा या महाराजांनी सांगितलं बरं, मी नाही माझं महाराज म्हणजे केस कापायचे आणि महादेवाला पाणी. मी अजिबात म्हणणं नाही मला. केस कापायचे कशासाठी? ते लवकर मारावा. महादेवाला पाणी घालायचं केला कामा जमतंय असं? अजिबात नाही मला. गोकुळामध्ये त्या काळात कुणी केस कापायचे नाही. नंद बाबाला सुंदर असं सजवलं, नवीन कपडे परिधान केले आणि नंद बाबा निघाले. आरशासमोर उभा केलं नंद बाबाला, आरशासमोर. आणि जसं आरशासमोर उभा केलं एक बी काळा नव्हता, आता एक बी पांढरा राहिला नाही. कशामुळं? कशामुळं? हेर डाय केल्यामुळं. नंद बाबा मनात म्हणायला लागले, काय होतास तू, काय झाला असं तू, अरे काय होतास आणि काय झालास. नंद बाबा आनंद वाटायला लागला. नाचत नाचत नंद बाबा निघाले. निघाल्यानंतर सगळे गवळी महाराज नंद बाबा समोर नाचायला लागले. एक पळत आला, दह्याचं मडकं घेतलं दादाराव महाराज आणि नंद बाबाच्या डोक्यात असं जोरात टाकलं. नंद बाबाच्या डोक्यात टाकलं. नंद बाबा म्हणजे अरे काय मूर्ख आहे, एवढा मोठा मेकअप केला होता सगळा मोडून टाकला. एवढा मोठा मेकअप केलेला मोडून टाकला. ते म्हणले, बाबा पहिल्या वेळेस पोराचं तोंड बघायला जाताना आपल्या प्रथा गवळ्यानं दह्यात आंघोळ करून जावी. कशात आंघोळ करून जावी? दह्यात. नंद बाबा म्हणले, मग बरं झालं. तिथून पुढे नंद बाबा निघाले. एक जण पळत पुन्हा म्हातारा आलं आणि आल्यानंतर नंद बाबाला म्हणायला, नंद बाबा आपल्या गवळ्यामध्ये अशी प्रथा आहे, गपचिप जायचं नाही, नाचत नाचत जायचं. नाचत नाचत जायचं. नंद बाबा म्हणजे अवक्या नाचणं भयो 60 साल का डोकरा होतो, म्हणजे हिंदीमध्ये म्हाताऱ्याला डोकरा म्हणजे. आता काय नाचायचं रे, 60 वर्षाचा म्हातारा धरून आता नाचायचं असतं पुढं. हे म्हणले, बाबा तुम्हाला नाचावंच लागेल. सुंदर असं बाबाने महाराज नाचत नाचत 60 साल के बूढ़े देखो होवे आज जवान. नंद बाबाच्या अंगामध्ये नाचायला लागले आणि नाचता नाचता कृष्ण परमात्म्याचं रूप पाहिलं. जसं रूप पाहिलं एवढा आनंद वाटायला लागला, एवढा आनंद वाटायला लागला, सगळे गवळी आनंदी झाले. आणि कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाचा अवतार झाला. आपण आनंदानं पाहायला लागलोय, आनंद वाटायला लागलाय. त्या आनंदाच्या भरामध्ये गड्यावरती बुड्या उभा केल्या, आनंदानं गायने गायला लागल्या. आनंदल्या नरनारी. नरनारीला आनंद, उभय लोका देवता लोकांना आनंद. कृष्ण परमात्मा जन्मालाय, कृष्ण परमात्मा नवी. नंद राजा घरी आज आनंद झाला, नंद राजा घरी आज आनंद झाला.
कृष्ण जन्मला चंद्राला शंभू आला इंद्र शंभू आला येऊन तुमच्यासारखा बसला नाही डम डम डमारू वाजू लागला डम डम डमारू वाजू लागला कृष्ण जन्मला काना जन्मला कृष्ण परमात्म्याचा अवतार झालाय. सगळेजण आनंदित होते. बघता बघता महाराज 6व्या दिवशी पुतना मावशी आली. तिचं विस्तारानं चिंतन करत बसण्यापेक्षा पटकन तिला मारू आणि पुढं पुतना मावशी आली. चतुर्थीच्या दिवशी कृष्ण परमात्म्यानं तिला मारलं आणि पुन्हा कृष्ण परमात्मा थोडेसे मोठे झाले, कारण त्यांना वेळ कमी होता म्हणून लवकर लवकर कृष्ण परमात्मा मोठे झाले. जसे मोठे झाले महाराज गर्गाचार्य मुनी आले. दोन्ही बाळाचं नाव ठेवलं. एकाचं कृष्ण ठेवलं, दुसऱ्याचं बलराम ठेवलं. कालयुगाला ते वाढत असताना थोडे थोडे मोठे झाले. अख्ख्या गोकुळामध्ये आनंद होता आणि आनंदाच्या भरात त्यांचं पुन्हा रांगणं सुरू झालं. सुरुवात केली. रांग तरंगणी सोरेपलोनी जाऊनी धरती गवळणी. रांगता रांगता देवाना लीला केल्या आहे का. आता कीर्तनातली पुरं पटकन जन्माला येते. रांगते बी मोठी बी होते. ते द्यायचे लग्न बी होते. कुठल्या पोरायचे कीर्तनातले ह्या पोरायचे आता होत नाही. कृष्ण परमात्मा महाराज रांगायला लागले आणि रांगता रांगता चोऱ्या करायला लागले. रांग तरंगणी चोरीत लोणी जाऊनी धरती गवळणी. रांगता रांगता देवानं लीला करायला लागला. पेंड्या वडज्या वाकड्या मधुसूदन मधुमंगल या सर्वांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून सांगितलं काय सगळेजण तुम्ही असे गोविंद महाराजांसारखे वाळून गेलात. दत्ता चौकारासारखा. हनुमान रात्री कालचा एक बी नाही. काल हनुमान झाले होते ना. एक बी नाही म्हणे. असा कशासाठी लागणार होते. पुढे युद्ध करायचं होतं लागणार होते. पण आता सगळे पोरं एकत्रित केले. पेंड्या वडज्या वाकड्या मधुसूदन मधुमंगल या सगळ्याला सांगितलं एक काम करा. तुम्हाला दही दूध तूप लोणी घरी असताना सुद्धा खायला का मिळत नाही. त्या बोबड्याला सांगितलं हे कृष्णा दही दूध तूप आमच्या घरी असतं रे, पण आमचं दूध जातं डेअरीला ताक आमच्या डेअरीला. आमचं दूध डेअरीला आणि ताकावरचे पैसे घरी ताकाचे सरोवर. घरी ताकाचे सरोवर आहेत आमचे. मग कुठून तुझ्यासारख्या तब्येती होतील रे कृष्णा. ते काही महाराज आहे का रोज एका गावात जाऊन चांगलं चांगलं खायला. अरे आमची आई आम्हाला खायला देत नाही. ते म्हणले ऐका खायचं असेल ना तर Yeah.
एकत्रित केले आणि सांगितलं यार तरी यारी लागी अवघी माझ्या मागे मागे. काय करतो तुम्हाला जेव्हा मिळायचं असेल तर आधी देतो पोट भरी पुरी म्हणाल तोवरी फक्त काम करा हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चाला कुणाला बोलू नका कीर्तन होईपर्यंत असं ते म्हणायला लागले. हळूहळू चाला एवढंच नाही काय करा तुका म्हणे सांडा घाटे ते नका भरू कुठे भोपाळ कृष्ण परमात्म्याने सगळे सवंगडी एकत्रित केले. एकत्रित करून महाराज कृष्ण परमात्मा चोऱ्या करायला लागले. ऐका चोऱ्या करत असताना प्रस्तुत अभंग जो सेवेकरता घेतलेला आहे ना त्या अभंगाचं यथार्थ वर्णन असं आहे. कृष्ण परमात्मा चोऱ्या करण्याकरता गोकुळामध्ये अवतार घेतला. पेंड्यावर जावापुड्या मधुसूदन मधुमंगल या सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगत होते आजपासून आपल्याला दही दूध तूप लोणी खाण्याकरता मिळणार आहे फक्त माझ्या सोबत चला. आणि देवाच्या संगतीत जे गेले त्यांच्या जीवाचं कल्याण झालं. माणसाच्या संगतीत जाऊन माणसाचं कल्याण होईल का नाही सांगता येत नाही पण देवाच्या संगतीत गेल्यानंतर माणसाचं कल्याण झालेलंच आहे. महाराज म्हणतात कृष्ण परमात्म्यानं सगळ्या सवंगडाला एकत्रित केलं. चोऱ्या करायला सुरुवात केली. जशा चोऱ्या करायला लागल्या गोकुळत्रस्त झालं. रोज एकाच्या घरी जावं दही दूध चोरावं. परवा आला मुच्या घरात दारी निधला होता म्हातारा उचलून ताकाचा डेरा शिरा पुढीला. एक गवळण आली अगं तुझा कृष्ण परवाच्या दिवशी आमच्या घरी आला होता. आल्यानंतर दही दूध खाणं जाऊ दे खाऊ दे खाण्याबद्दल काही नाही पण 90 वर्षाचा माझा सासरा दारात झोपला होता. थंडीचे दिवस होते. तुझ्या कृष्णानं काय केलं 50 लिटरचा डेरा उचलला विषा आणि डोक्यात टाकला. कुणाच्या महाराजाच्या अहो माझ्या सासऱ्याच्या डोक्यात टाकला. त्याला गॅसवर बसलं तरी त्याची थंडी गेली नाही. एवढा तुझा कृष्ण खोडकर ती म्हणजे असं काय बोलता का ग. माझं पोरग 5 वर्षाची माझी बाळ अंगणी माझ्या खेळ का लटकाच घेता गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं माझं पोरग आहे आणि 5 वर्षाचं पोरग कुठं 50 लिटरचा डेरा उचलता ग असं काय बी कसं म्हणता. तुम्ही पुण्याचा भगना आळ घेता सारंग धरा तुम्ही एवढी तरी पोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही काय करता याचा भवरा नकवता आणि पुन्हा माझ्या कृष्णावर आळ घालता. एक तर तुम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही आणि पुन्हा म्हणता कृष्णानं असं केलं. ऐका कृष्णा आजपासून तू खोड्या करायचा नाहीस. कृष्ण परमात्म्याच्या आईनं गणपती बाप्पाला नवस बोलला. कुणाला गणपती बाप्पाला नवस बोलता सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे गणपती बाप्पा. नवस बोलला. नवस बोलल्यानंतर यशोदा मातेनं सांगितलं 1000 मोदक वाटे गणपती बाप्पा फक्त माझ्या पोरानं खोड्या बंद कराव्या. 1000 मोदक वाटे बघता बघता महिना लुटून गेला. देवानं खोड्या बंद केल्या. यशोदेला वाटलं गणपती नवसाला बोला की गणपती नवसाला पावला. आता नवस फेडायचा म्हणून तिनं ब्रह्ममुहूर्तावर उठली. आता किती वाजता ब्रह्ममुहूर्त 4 वाजता. आपल्या काळात होतं आता ह्याच्या काळात 8 वाजता. काय नाही ब्रह्ममुहूर्त उशिरा झाला महाराज. आता 8 वाजता लग्न झाल्याच्या नंतर मुलगी जर सासरी गेली ना तर इकडून सासरातून आई फोन करते बाळा 8 वाजता उठलीस का. ती म्हणते नाही मम्मी आणखी झोपलेलीच आहे. उठ झोप आणखी 1 तास पुन्हा 9 वाजता उठ. कोण म्हणतं अवघड झाले मला ब्रह्ममुहूर्तात. यशोदा माता उठली आणि यशोदा माता उठल्यानंतर तिने सुंदर अशी स्नान संध्या विधी केली. देवाची पूजा केली आणि 1000 मोदकं बनवली. 1000 तुपातली मोदकं बनवली. मोदकाचं ताट कृष्ण परमात्म्याला उठवलं. अंघोळी घातली. निघाली गणपतीच्या मंदिरात. जशी गणपती बाप्पाच्या मंदिरात आली. मंदिरात आल्यानंतर ताट आणलं नैवेद्य आणलं आरती आणली पण काड्याची डब्बीच विसरली. काय विसरली काड्याची डब्बी विसरली. आणि काड्याची डब्बी विसरल्यानंतर महाराज गणपती बाप्पाच्या मंदिरात कृष्ण परमात्म्याला यशोदा म्हणते बाळा इथं थांब मी जपळत जाते लवकर. पार्टीतून जाऊन काड्याची डब्बी घेऊन परत जाऊन घरी येऊन काड्याची डब्बी घेऊन येते. तू इथं थांब एखादी मांजर येईल आणि मोदक खाईल. कृष्ण मनातले मनात म्हणतो आई एवढा बोका असताना मांजरीची काय हिंमत यायला येऊ देणार नाही तू जाय लवकर. यशोदा इकडे गेली. यशोदा गेली घरी मोदक काड्याची डब्बी आणण्याकरता कृष्ण परमात्मा गणपती बाप्पाला जाब द्यायला लागले. काही मोठ्या डेरीच्या त्याच्याच भाषेत सांगतो. काही मोठ्या डेरीच्या अख्ख्या गावाचं खाऊन तुझं चांगलं झालं नाही का. आणखी माझ्या घरात खाण्याकरता आला. देव गणपती बाप्पा घाबरले. ते म्हणजे मी काय तुझ्या आईला म्हणलं
अजिबात म्हणलं नाही. तुझीच आई माझ्या मंदिरात आली, मी तुला काही खोड्या बंद कर म्हणलं का? कीर्तन बंद कर म्हणून सांगल. खोड्या बंद कर म्हणलं का? अजिबात नाही. मी काही म्हणलं नाही, तू काही माझं ऐकलं नाही. तुझी आई मोदकाचं ताट घेऊन मग गपची बस. गणपती गपची बसला आणि कृष्णाने 1000 मोदक खाऊन टाकले. 1000 खाल्ले. गणपती टुळू बघत होता. गणपतीला वाटलं एकांना तरी देईल. कोण? एकांना तरी देईल. पूर्वीच्या लोकांना किव येत होती. किव मंदिरा आपलं मंदिराव पूर्वीच्या लोकांना किव येत होती. आता जीव गेलीत माणसं पण किव येत नव्हता. देवाला किव यायला लागली, गणपती बाप्पाला किव यायला लागली, पण कृष्णाला काही येईना. कृष्ण म्हणत होता म्हणत तू गपची बस. गपची बसला महाराज. गणपती बाप्पा 1000 मोदक खाल्ले. 1:15 वाजत आल्यावर देवाला गणपतीच उचलला, तोंडात टाकला. गणपतीच खाऊन टाकला. जसा गणपती खाल्ला तसा यशोदा माता पळत आली पाण्याची डबी घेऊन. आरती बघायला लागली, ताट बघायला लागलं. ताटात एकही मोदक नाही. कृष्ण इकडं तिकडं पाहायला लागली. ते देव कृष्ण परमात्मा एक खांब्याच्या आड लपून बसले होते. पाहिलं यशोदा आलेली. आवाज दिला, आहे कृष्णा. अरे कुठं गेला? कृष्ण परमात्मा बीत समोर आले. अरे कुठं गेलतास? कुठं गेला इथला गणपती? कुठं गेलं ताट? ते गणपती बाप्पाला कृष्ण परमात्मा म्हणायला लागला, आई काय सांगू तुला, एक उंदरावर मोठ्या डेअरीचा बाबा आला, त्यानं मोदक खाल्ले, मला बी खाऊन टाकत होता, पण मी पळून गेलो. मधला गणपती म्हणत होता जरा तर कर बोल. चलायला तुझं म्हणून का कवर बी खोटच का? जरा तरी खरं बोल ना. मलाच खाऊन टाकलं सण. पुन्हा म्हणतो यशोदा म्हणायला लागली, देवाशीच पुषे देव काय झाला विचारायला लागले. तेवढ्यामध्ये कृष्णानं आ केलं. जसं आ केलं 14 भुवन सप्त पाताळ गोकुळ ते कृष्ण यशोदा दिसायला लागली. यशोदा तर धाड दिल्या चक्कर येऊन पडली. यशोदा म्हणजे आपलं पोरगच करामती आहे, त्याला आता घरी ठेवून जमणार नाही, त्याला शाळेत पाठवावं लागेल. कुठं? उद्या गाईला नका तुला शाळेत पाठवावं लागतंय म्हणून कृष्ण परमात्म्याला शाळेत पाठवलं. सगळ्या जणांना कृष्णानं सांगितलं, या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या जणांना सांगितलं, या शेतात. तिथं येऊन अनेक खेळ खेळायला लागले. हा मामा होतो तू विकेट आणूचा खेळ खेळायला लागले. विटू कृष्ण परमात्म्यानं बोलली आणि सगळ्या सवंगड्यांना सांगितली, झेला रे झेला. खेळ खेळत असताना कृष्ण परमात्म्यानं विचार केला, बाबा किती दिवस खेळ खेळायचा? संसारातला खेळ रात्रंदिवस तुमचा आमचा चालू आहे. आता फक्त 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. संसारातला खेळ कृष्ण परमात्म्यानं त्रिगुणात्मक खेळ खेळला. रज वसंत आणि तमगुणांचा त्रिगुणात्मक खेळ खेळला. आणि खेळ खेळल्यानंतर कृष्ण परमात्म्यानं जगाला संदेश दिला. तिन्ही लोकांना संदेश दिला. सत्वगुणी, रजगुणी, तमगुणी हे 3 प्रकारचे लोक आहेत. तुकामणी प्रकाराचे 3 तुकामणी केले. 3 प्रकारचे लोक आहेत. एक सत्वगुणी आहे, दुसरे रजगुणी आहे, तिसरे तमगुणी आहेत. त्यांना आपल्या भाषेत आणखी सोप्या बोलायचं ठरलं तर हौशे, नवशे आणि बोला हौशे, नवशे आणि गौशे. हौशे कळतात, नवशे कळतात, पण हे गौसलेले कळत नाही. गौसले कुठं गौसले मामा कळालं नाही. आमचे गुरुजी असं म्हणायचे, एक माणूस परमार्थ करण्याकरता हौसनं जात होता. काय करण्याकरता? परमार्थ करण्याकरता हौसनं जात होता. एकाला वाटलं आपण परमार्थात नवस बोलावा, आपला मुलगा चांगला वाजवते, आपली मुलगी चांगली कीर्तन करायची, नवस बोलावा. कोणाला वाटलं? देवाला वाटलं नवस बोलावा. नवसानं करणारा एक माणूस आणि हौसनं करणारा एक माणूस, 2 जण निघाले. जात असताना पायवारी पंढरपूरला श्रीकांत सोबत निघाले. पंढरपूरला जात असताना एकानं नवसानं वारी केली, एकानं हौसनं केली, आणि दुसरा दोघाच्या मध्ये श्रीकांतला तिसरा सापडला, ते गौसलेला. कसा सापडला? ते गौसलेला. त्याला यायचं बी नव्हतं आणि नवस करायचा बी नव्हता. त्याला परमार्थ करण्याची इच्छाही नव्हती आणि परमार्थात येण्याचं भागही नव्हतं. उग बालू महाराज आले म्हणून मी तुमच्या सोबत आलो. हे येता रस्त्यावर गौसलं का? हे फक्त जेवायला गौसतं बघा. आता कीर्तन सुटले का? हे
कुठं गवस देत? पहिल्या पंक्तीला. पट्टी कधी देणार नाही तर पंक्तीला पहिल्या यायला सांगायचं एक गवसलेले. म्हणजे 3 प्रकारचे लोक आहेत, सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. किशोर सर, रजगुणी, तमगुणी आणि हे 3 प्रकारचे लोक आहेत. आणि या 3 प्रकारच्या लोकांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, बाबा खेळ खेळायचा आहे तुम्हाला. ऐका आता, खेळ खेळायचा आहे. खेळ खेळत असताना संसाराचा खेळ करताना बारकाईनं करा. जसा सत्वगुणी लोकांनी संसार केला, सत्यवादी करी संसार सकळ आणि कमळ जळी जैसे. सत्वगुणी लोकांनी संसार केला नाही असं नाही. सत्वगुणी लोक संसार करतात, सुखे करावा संसार, सुखानं संसार करा, पण भजन करावे. वेळोवेळा आलात नरदेहात, पुन्हा नरदेह मिळणार नाही. बघा, सगळ्या गोष्टी जीवनात पुन्हा पुन्हा मिळतील. सगळ्या गोष्टी, पैसा गेला पुन्हा मिळेल, सत्ता गेली पुन्हा मिळेल, जमीन गेली पुन्हा मिळेल, घर गेलं पुन्हा मिळेल, बायको गेली. आता एकच भेटना पुन्हा कशाला म्हणाली? कोण म्हणणार पुन्हा? पुन्हा नाही मला एकच भेटना आहे की नाही? तसं एकदा का नरदेह गेला, एकदा का नरदेह गेला की पुन्हा अजिबात भेटणार नाही. आलात ना नरदेहात. 3 प्रकारचे लोक आहे, सत्वगुणी, रजगुणी, तनगुणी. सत्वगुणातल्या लोकांनी संसार केला आणि देवाची प्राप्ती करून घेतली आणि जन्माचं सार्थक केलं. आलात नरदेहात गड्या, रोज देवाच्या मंदिरात नाही जाता आला हरकत नाही. मी सांगत असतो, एक माणूस देवाच्या मंदिरात 40 वर्ष रोज नैवेद्याचं ताट घेऊन मंदिरात जायचा, देवाचं दर्शन करायचं, घरी परत यायचा. आणि जवळपास 8-15 दिवस पुन्हा गेले. 40 वर्ष लोटून गेल्यानंतर एक दिवशी सकाळच्या वेळी एक गरीब भिकारी 8 दिवसाचा उपवासी त्याच्या दारात आला आणि त्याला गयावया करायला लागला. दादा, 8 दिवस झालं भूक लागली रे, अन्नाचा कर नाही, थोडंसं अन्न मिळेल का? त्यानं पंचपक्वान्नाचं ताट घेतले, देवाच्या मंदिरात निघालाय. 40 वर्ष झालं त्याची नित्याची सेवा होती. रोज देवाला देवाने दाखवल्याशिवाय जेवण कधी केलं नव्हतं त्यानं. ऐका, एवढं कळालं की झालंय कीर्तन आपलं. का 40 वर्ष रोज नित्याने मला देवाला नैवेद्याचं ताट घेऊन जायचं. 8 दिवसाचा उपवास त्याच्या दारात आलाय, गयावया करतोय. दादा, अन्न नाही रे, 8 दिवस झालं पोटामध्ये, आज जर अन्न नाही मिळालं तर मी मरून जाईल, काय करायचं? थोडंसं अन्न मला दे, पाणी पिण्यापुरता आधार. त्या माणसाला दया आली. त्यानं सांगितलं, फक्त 5 मिनिटं माझ्यासाठी थांब, मी देवाच्या मंदिरात नैवेद्याचं ताट ठेवतो आणि तुला पोटभर जीव घालतो. माझा नियम आहे, मी देवाला गेल्याशिवाय आमच्या घरातल्या कुठल्याच माणसाला अन्न खाऊ देत नाही. नियमानं बाजूला सारलं त्या भिकाऱ्याला. मंदिरात आला तो माणूस. मंदिरात आल्यानंतर देवाला ताट ओवाळलं, ताट ठेवलं, पाणी ओवाळलं. देवाला म्हणायला लागला, देवा, 40 वर्ष झालं नित्य नियमानं सेवा करतो, घ्या तुमच्यासाठी नैवेद्य आणलंय. देव दगडाच्या मूर्तीतून प्रगट झाला आणि त्या माणसाला सांगायला लागला, दादा, आज घरात आलेल्या, दारात आलेल्या भिकाऱ्याला हे नैवेद्याचं ताट दिलं असतंस तर तुला मंदिरात येण्याची गरज लागली नसती. मंदिर सोडून मी तुझ्या दारात आलो असतो. मंदिर सोडून मी तुझ्या दारात आला असतो. परमार्थ करणं खूप सोपे. बघा, देव मिळवणं खूप सोपे. प्रेमानं, नियमानं करण्यापेक्षा प्रेमानं करा. नियमानं करण्यापेक्षा माणसानं परमार्थ हा प्रेमानं करावा. प्रेमानं परमार्थ केला की 4च दिवस परमार्थात जाऊ द्या, त्याचा परमार्थ सार्थकी झाला. सत्वगुणी लोक प्रेमानं परमार्थ करतात. त्यांनी सांगितलं, आवडी हे देवाशी, तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तमगुणी लोक परमार्थ करतात पण दुसऱ्याच्या सांगण्याहून. तमगुणी लोकांनी काय केलं? फक्त आपला संसार मोठा केला. करण्याबद्दल माझं दुमत नाहीये. संसार किती मोठा करा, 4 लोकात तुमचं नाव व्हावं, 4 गावात, 4 जिल्ह्यात, 4 महाराष्ट्रात तुमचं नाव व्हावं, 4 राज्यात तुमचं व्हावं. संसार मोठा करा, पण संसार करत असताना परमार्थ सुद्धा करा. संसारातल्या माणसाचं नाव लोक कमी दिवस नाव घेतात, पण परमार्थातल्या माणसाचं नाव मात्र मोठमोठे घेतात. बघा, अनेक माणसं तुमच्या जीवनात आली, अनेक गेली, पण नाव घेणारी माणसं कमी झाली. नाव घेतले जाणारी माणसं बोटावर मोजण्या इतकी झाली. बघा, भरपूर महाराज तुम्ही बघितले. मी सुद्धा रोज एक गाव फिरतोय, रोज एक, सकाळी एक, दुपारी एक गाव फिरतोय, पण मला पार्टीसारखं प्रेमळ गाव आणखी मिळालं नाही. मिळेल का नाही सर्व विश्वास सांगता येत नाही. प्रेम आहे ना, हे प्रेम फक्त सत्वगुणी लोक देऊ शकतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज आनंद. कीर्तन ऐकण्यासाठी आले नाही हो, हे वर्षानं कसा दिसायला बघण्यासाठी. कीर्तन ऐकण्यासाठी थोडी आले. आपला महाराज आलाय, चला आपण त्याला बघून यावं, याच्यासाठी आले ना. त्याला प्रेम म्हणतात. बघा, आणि जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागी ओ साधा बिदुर घर खाई सबसे ऊंची प्रेम सगाई. सगळ्यात मोठं जर काय असं तर प्रेम असतं. बघा, आणि त्या प्रेमानं देव बांधल्या गेलाय. तुम्ही आम्ही तर माणसे नगड्या आलात संसारात. संसारात किती धन कमवलं म्हणजे माणसं नाव घेणार नाही, किती संसार मोठा केला म्हणजे नाव माणसं घेणार नाही. 4 लोकांच्या कामाला पडलात की लोक नाव घेतल्याशिवाय राहणार नाही.
चार लोकांना मदत करा, जेवढी होईल तेवढी मदत केली ना तुम्ही, जीवनाचं सार्थक झालं बघा. जीवनाचं कल्याण झालं. मदत करण्याकरता नरदेह मिळालाय, संसार करण्याकरता पशु पक्षाच्या योनीत सुद्धा संसार आहे. फक्त नरदेह एकटा पैसा कमवतो. ऐका बरं का, वाक्य बोलून जातो मी. फक्त नरदेहात आलेला 184 योनी आहेत. 184 योनीतला कोणताच माणूस पैसा कमवत नाही, फक्त माणूस सोडता. कोणताच पक्षी, कोणताच मनुष्य, कोणताच जीव उपाशी मेला नाही आणि माणसाचं कधी पोट भरलं नाही. कशानं? कशानं? पैशानं भरलं का पोट कुणाचं कधी नाही. अगदी ईदभर पोट आहे. ईदभरा पोटासाठी पहाडी आता ती पहा केवढी आता कशासाठी? ईदभरा पोटासाठी गड्या पोटासाठी. तर दिवस संसार करू नका असं म्हणत नाही, पुन्हा पुन्हा ऐका. पण संसारात येऊन 2 माणसाला तरी जीवनात मदत करावी. नाही 2ला झालं तर कमीत कमी 1ला तरी करावी. घडतंय ना आपल्याकडून तेवढं सत्कार्य करा. रजोगुणी माणसानं संसार मोठा केला. पैसा, सत्ता, संपत्ती, ऐश्वर आतापर्यंत कधी कुणाच्या सोबत गेलं नाही आणि भविष्यात सुद्धा कधी कुणाच्या सोबत जाणार नाही. गेल्या वर्षी हे सरपंच बरोबर ना, काय नाव भैयाजीनं असं वाक्य म्हणलं, मला आठवत आता नाव सगळ्याचे परिचित नाही, पण भरपूर तो गेल्या वर्षी शिवचं कीर्तन ऐकलं. कुठे गेला? इथं. त्याचं कीर्तन ऐकलं आणि त्यांच्या मुखात वाक्य होतं, माधव महाराज आतापर्यंत आमचा केलेला स्वप्न सार्थक होता ना. होता ना. असं आहे जीवनात काही केलं, किती दिवस परमार्थ केला, आपल्यात बदल किती झाला. ही मुले ना तुमच्या गावची, ह्या 2 मुली आणि 3 आमचा ऋषी मोतीराम महाराजचं पोरग आहे. इथं तुमच्या गावात आलो म्हणून न सांगत नाही, त्यांना जिथंही जाऊ द्या सप्त्याला माझ्यासोबत येत आहे, कथेला येत आहे. त्याचा आवाज ऐकला की लोक म्हणतात महाराज काय त्याला स्वराची देणगी दिली आहे. कोणाला? विशालय एवढी विशालय अगदी मृदंग सुंदर वाट तुमच्याच गावात येत महाराज. खरंच बरं, जे भीमसिंग महाराजची पारायण म्हणल्या जातं असं मला वाटते की त्या माणसानं पुण्य केलेलं ह्या लेकराच्या फळाला आलं. तुमच्या गावात वर्षामध्ये कीर्तन करणं, इथं येऊन उभा टाकणं होत नाही. इथं येऊन उभा टाकणं होत नाही. तोंड विठ्ठल विठ्ठल नंतर म्हणतो, मांड्या विठ्ठल विठ्ठल आधी म्हणतात. सोबत इथे येऊन पूर्ण अजिबात नाही. पण हे सगळीच लेकरं महाराज, तरुकेश असेल, शिव असेल, या 2 मुली तुम्ही रोज बघताय. त्याचं मी नवल नाही सांगत, पण ही परमार्थाची तुमच्या गावातली ताकद आहे. गोविंद महाराजची नाही. ही ताकद कुणाची? तुमच्या गावातली ताकद आहे. हे परमार्थ केला कुणाला म्हणतात? ऐका पुण्यवान माणसं. जे धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश. वैष्णव ज्याला म्हणतात रे, ज्या वैष्णवाच्या भूमीनं पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेते, त्या लेकरास अंगात नाही रक्तात यांच्या परमार्थ आहे. हा रक्तातला कलाच आहे तुमच्या गावात. गेल्या वर्षी त्याची कला महाराष्ट्रभर फिरली ना, बरोबर आहे ना. कुणाची? लोबाजीची फिरली ना गेल्या वर्षी. न्यूजला बातमी होती तुमच्या गावची, न्यूजला. आणि हे तसं महाराष्ट्रात म्हणजे तुमचं गाव श्रेष्ठच आहे. रजोगुणी लोक आहेत, तमोगुणी लोक आहेत आणि सत्वगुणी लोक आहेत. हे तुम्हाला ज्या गुणात आपल्याला वाटता येईल वाटा, त्या गुणाप्रमाणे राहा, संसार करा, पण कधीतरी कुठल्याला मदत करा. एखादी नवीन गोष्ट पर्यायानं कराय बघा, जीवनाचं सोनं होतं बघा. काही नाही, काला कीर्तन, कथा कीर्तन ऐकून आतापर्यंत लोक सुधारली. कोण म्हणलं नाही? असं म्हणू नका. नाही तर आहे तोपर्यंत सुधारतात हो. कोण म्हणतो सुधारत नाही? एकदा मंदिरात गेलेला दगड देव स्वरूपाला प्राप्त होतो. त्याच मंदिरात लोक 1000 वेळा जातात, पण चांगला माणूस बनत नाही. ही शोकांतिक आहे. त्या मंदिरात जा आणि चांगला माणूस बनून या जगात कीर्ती वाढेल, आपली आदरावर राहील. या कृष्ण परमात्म्यानं त्रिगुणाचा खेळ मांडला आणि खेळ मांडून महाराज सगळे गोपाळ म्हणले, देवा किती वाजेपर्यंत खेळ खेळायचा? 1लाच म्हणला होतास, 1:30 वाजत आला. किती वाजेपर्यंत खेळ खेळायचा? 2 वाजेपर्यंत. ते पुन्हा मला गावात येऊ द्यायचे नाही. जसं तुम्ही 12 वाजता तिथे येऊन बसवता, चला कथा सुरू करायची, तसं तेचे बघायला लागलं नाही का? अगदी सुंदर महाराज कृष्ण परमात्म्यानं खेळ खेळत होते आणि खेळ खेळता कृष्णानं सांगितलं, अरे कुठपर्यंत खेळ खेळायचा? जीवनाचा खेळ करून बसलो तुम्ही आम्ही जीवनाचा खेळ खेळाय. एवढंच संदेश देऊन जातो बघा काल्याच्या कीर्तनात. तुम्ही कसंही राहा, कुठेही वागा, एखाद्या माणसाला नाही चांगलं म्हणता आलं म्हणू नका.
ऐका माझं वाक्य, किती मोठा संसार करा, किती पैसा कमवा, काहीही करा, किती शेतीत कमवा, काही करा, पण नजर चुकणं सुद्धा एखाद्या माणसाला वाईट म्हणू नका. नाही तुमच्याच्यानं चांगलं म्हणणं झालं हरकत नाही, गपचीप बसा. बोलापेक्षा बोला बरा. बोलणं, एखाद्याला बोलणं होत असेल तर चांगलंच बोलावं, प्रेमानेच बोलावं. नाही तर साचाने मवाळ मिथल्याने रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना माणसानं गोड बोललं ना जीवनाचं सार्थक होतं. बघा सध्या आपली जिकडे तिकडे चालू आहे, सांगून जातो पोरासाठी, ऐका आपल्यासाठी तरुण मंत्रमंडळ. आपण खूप परमार्थ करताय, आपण खूप संसार करताय, आपण खूप मोठमोठ्या शिवाजी महाराजांच्या जयंती केली. पुतळा बसला ना वाटतं. 19 फेब्रुवारीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आपल्या गावामध्ये उभा केले. या तरुण मित्र मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. केलं पाहिजे महाराज, म्हणजे आपलं नाविन्य सांगतो. आता ऐका, शिवाजी महाराजांचा पुतळा आपण आपल्या गावात बांधतोय. सध्या खूप एक सोशल मीडियावरती पिक्चर गाजतोय ना, सगळीकडे गाजतोय. बघा मी सांगेल तुम्हाला, आपल्या पोराला, आपल्या मुलीला सैराट पिक्चर दाखवण्यापेक्षा, आपल्या पोराला पुष्पा पिक्चर दाखवण्यापेक्षा आपल्या पोराला छावा पिक्चर दाखवा. त्याला हिंदू धर्म कळेल, त्याला हिंदू धर्म काय कळेल, त्याला आपण काय केलंय कळेल, त्याला आपल्याला काय केलंय. आणि महाराज या गोष्टी आहेत ना, काय कशाला म्हणतात महाराज छावा आहे का? काय केलं माझ्या संभाजीराजानं, एक मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजानं, काय केलं माझ्या छत्रपती संभाजी महाराजानं. आणि मरेपर्यंत संभाजी महाराजांची एकच इच्छा होती, तो व्हिडिओ आपण रोज पाहतोय रे, रोज पाहतोय. आणि कित्येक तरी वार अंगावर केले, मीठ अंगावर टाकलं, तरी संभाजी महाराजांना मान त्याच्या पुढे झुकवली नाही. कुणाला म्हणतात छावा आहे का? आणि मुडके उडवले तरी चालतील पण मान कुणा पुढे झुकणार नाही. डोळे काढले तरी चालतील पण नजर कुणा पुढे झुकवणार नाही. हात तोडले तरी चालतील पण हात कुणाकडे जोडणार नाही. पाय तोडले तरी चालतील पण पाय कुणाचा आधार कुणाचा घेणार नाही. आणि गर्व नाही तर माझा आहे मराठी मातीचा, मग मराठा म्हणतात या जातीला. मेलो तरी चालेल पण हिंदू धर्म सोडणार नाही, हिंदू धर्म सोडणार नाही. शहर माझ्या संभाजी महाराजांमध्ये त्याला छावा असं म्हणतात, त्याला संभाजी महाराज म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. अलीकडच्या काळात आपण शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना फक्त डीपीवर ठेवले, खास करून लोकांनी दाढीवर ठेवले, चंद्रपूर गंगावर ठेवले. वाढवा दाढी संभाजी महाराजांसारखी, वाढवा दाढी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, दाढी वाढवून चंद्रपूर गंगावर. शिवाजी महाराज कधी पुडी खात नव्हते. तुमच्या तोंडात जर पुडी असेल तर शिवाजी महाराजांना कधी आवडणार नाही, आवडणार कधी महाराज. आणि आपण शिवाजी महाराजांना बंदिस्त करून टाकलं, बांधून टाकलं. त्यांची कीर्ती खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. कशाला म्हणतात ऐका, एका पोवड्यामध्ये गोडवर आणलेला. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणी प्रारंभी कथागर थाप तू दुनियाचा कथागर थाप तू दुनियाचा शिवाजी महाराजांचं म्हणतात त्या राजाच्या राजमंत्रीमध्ये राजदरबारामध्ये कधी बाई नाचली नाही, तर बाईचा फक्त सन्मानच झाला. असा एकच राजदरबार होता, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा दरबार म्हणतात. कोणाला म्हणतात महाराष्ट्र आहे का? या महाराष्ट्रामध्ये अनेक संतवीर झाले, धर्मवीर झाले, कर्मवीर झाले. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र ते थोडं प्राबल्याचं देश जे ते हरिप्रकाशचं जन्म घेतले. या महाराष्ट्रात नावाच्या तालुक्यामध्ये मात्र जिजाऊचा जन्म झाला. जिजाऊ मासाहेबाचा जन्म झाल्यानंतर भोसले घराण्याच्या सोयी झाल्या. भोसले घराण्याच्या सोयी झाल्यानंतर
ऐका आता माझ्याकडे पुन्हा ताली वाजवा. शिंदे नावाच्या गावामधील एकच गाव नासाहेब जिजाऊचा जन्म झाला. या जिजाऊला भोसले घराण्याचं सूर होण्याचं सौभाग्य मिळालं. काय केलं या महाराष्ट्राच्या मातीतून, काय केलं या महाराष्ट्राच्या आईनं, ज्या आईनं आपला एकच एक मुलगा धर्मासाठी दिला ना ती महाराष्ट्राची माती आहे. पवित्राचे फुलं पावन असं देश जेथे हरिचंद्राचा जन्म घेतो. आज संभाजी महाराजांचा चित्रपट पाहतोय 350-400 पावणे 400 वर्ष झालं अंगावरती काटे येतात. कल्पना करायच्या काळात कसं येऊ जातं. हिंदूंच्या स्त्रियांच्या अब्रू रेशमात टांगल्या जायच्या, रस्त्यामध्ये हिंदूंच्या मुलीबाळू वाटल्या जायच्या. हे दिसणारे कोण थांबवणार हे नासाहेबाला पाहलं नाही. एखादी तरी आई अशी असावी बघा तिला धर्म राज होणार डोळ्याला पाहता यावा. त्याच्यासाठी तिनं मागणं मागितलं. शिंदे हात असताना शिवाई नावाची देव होती. त्या शिवाई नावाच्या देवीला साखर घातलं माझ्याकडे गेला. हे जगदंबा आता तरी तू मुक्त झालीस, श्रीकंठ झालीस, तरी कालिका झालीस, कधी दुर्गा झालीस, कधी दुर्गा भवानी झालीस. आपल्या भक्तांचं रक्षण केलं. पण सगळ्या यवनांच्या अत्याचाराचा हिंदुस्थान श्रेष्ठ झाला आहे. आणखी महाराष्ट्राची भूमी पावन होती तर या दुष्टांच्या कोकणांच्या सत्तेने मोगलांच्या रासात अपवित्र झाली आहे. पवित्र झालेली मात्र अपवित्र झालेली मात्र तुला पवित्र करावं लागतं. हे शिवाई देवी तू प्रत्येकाच्या नामसाला लावते ना. आज मी तुला साखर राज्यभर मदत बोलते. माझ्यासाठी एखादी कल्याण जन्माला वाटलीस ना तर तिचं नाव शिवाईच ठेवत. माझ्याप्रती एखादा पुत्र जन्माला घातलास तर तुझ्याच नावावरून या पोराचं नाव शिवाजी ठेवत. साखर मागायला लागली, साखर घालायला लागली. टाळ उघडवया, 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 टाळ उघडवया. आणि साखरे जाऊन सांगायला हे शिवाई देवी अगं या सह्याद्रीच्या दर्यापुरा हिंदूंच्या स्त्रिया, हिंदूंच्या मुलीबाई रस्त्यावर काढल्या जात आहेत. कुठं झोपली का म्हणा काय आम्हाला विचारा. तो सूर्य उमेदवार 19 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा या आराध्य दैवत या मोगलांचा प्रेम काळ म्हणून ते जन्माला आला. त्याला म्हणतात मला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. हा सर्वांनी जयकार करा. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. ऐकलं त्या जिजाऊ मासाहेबानं परवाना केली जिजाची तुझ्या जिजा गो हातवर झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा.
ललकारी आणि त्या त्रिलोक्यातल्या ललकारीचं पुण्य फक्त जातं एका आईला, तिला मासाहेब जिजाऊ असं म्हणतात. या महाराष्ट्राची आई पवित्र आहे. या महाराष्ट्राच्या आईनं ज्ञानोबरायासारखा संत दिला, या महाराष्ट्राच्या आईनं तुकोबरायासारखा संत दिला आणि त्याच महाराष्ट्राच्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक शक्तिरूपी आपल्याला पुरुष दिला. पण आपण अलीकडच्या काळात त्यांना विसरून जातो. माझं मत आहे केवळ एका दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करू नका, रोज शिवाजी महाराजांची जयंती करा रोज, पण करत असताना शिवाजी महाराजांना दाखवून दिलेल्या रस्त्यावर चाला, जीवनाचं सार्थक होईल. आपण उलटा करतो. 19 फेब्रुवारीला 50-50 हजाराचा डीजे लावतो, 50-50 हजाराची आणतो काय, आणि पुन्हा म्हणतोय शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या, तुम्हाला दारू पिऊन. आणि शिवाजी महाराज जन्माला येण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवलेल्या रस्त्यावर जरी चालला तर प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार, प्रत्येकाच्या घराघरात जन्माला येतील. काय केलं त्या, धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई, आज बोजे तू महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा आपण जन्म झालाय. नवी स्वराज्यात आपली पहाट जन्माला आली आहे. स्वतःला भाग्यवान समजा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, संभाजी महाराजांनंतर तुम्हा आम्हाला जन्म मिळालाय. जर त्यांच्या अगोदर जन्माला आला असतात तर कदाचित आपल्या कपाळावर कुंकू दिसलं नसतं, कदाचित कथा कीर्तन तुम्हा आम्हाला ऐकता आले नसते, कथा कीर्तनाच्या मंडपात तुम्हा आम्हाला बसता आलं नसतं. उपकार आहेत माझ्या राजाचे, म्हणून त्या राजाचे उपकार निश्चित फेडत जाव. त्या कृष्ण परमात्म्यानं असंख्य अशा खोड्या केल्या बरं का. आता बस करावं लागेल. असंख्य अशा खोड्या केल्या. खोड्या करत असताना आता वृंदावनात एवढ्या लिहिल्या पुढे कृष्ण परमात्म्याचं चरित्र तितकं गोड आहे बघा. किती गोड आहे कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे का. नुसतं वृंदावन नाव जरी ऐकलं तरी मनाला आनंद वाटतो. किती वृंदावन गोड आहे का. जहाँ यमुना किनारा है, जहाँ निधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा. कृष्ण आहे का. जहाँ यमुना किनारा है, जहाँ निधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा. बाके बिहारी श्री वृंदावन में, हाय मेरा दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. या वृंदावनाच्या मातीत कृष्ण परमात्म्याच्या चरित्रात आपला देह भान विसरून जावं. कृष्णाचं चरित्र तितकं गोड आहे. हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले. आता तुळशी जाऊ अगदी विसरून जातो महाराज. हे प्रेमाचं नातं आहे ना. कृष्ण परमात्म्यानं जगात फक्त प्रेम शिकवलं, राधा तत्वानं जगात फक्त प्रेम शिकवलंय. हे परमार्थाचं प्रेम तुम्हाला मला अनुभवता येतं. कृष्ण परमात्म्याने सगळी सवंगडी एकत्रित बसवली, गोलाकार बसवली, सांगितलं आता बस कांदीवार पोटी भोक काय कीर्तनाचे
काय खेळायाचे सुख. आता काय खेळायचं सुख झालं, भरपूर झालं. एक म्हणले होते 1:30 वाजला, 1:30 म्हणत म्हणत 1:45 वाजतील आणखी आहे की नाही. आता कुठपर्यंत खेळायचं महाराज म्हणजे 2ला बरोबर तुम्ही 2ला जेवायला जात आहे का. सगळे गोलाकार बसवले आणि गोलाकार बसून कृष्ण परमात्म्यानं आपापली शिदोरी जे गोपाळांना आणलं होत्या त्या शिदोऱ्या सोडल्या आणि शिदोरी सोडून कृष्ण परमात्म्यानं आपल्या हातानं तो काला दिला. भागवतामध्ये व्यास महाराज त्याचं वर्णन करतात. विभ्रत वेलो जड्रपड्र शृंगवेद्रे जगक्षे वामी पावलो मसव कमलम तत्फला निंगुलेशु इष्टन्मध्ये स्वपरी सुग्रे हा सयन नरवी सोय यज्ञ भूपाल केले. बोला गोपाळ कृष्ण भगवान कला कृष्ण परमात्म्यानं वृंदावनात गोकुळामध्ये केला. तोच कला आपण प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या समस्त पारडी गावामध्ये परम पुण्यवान आपण भगवंताचं चिंतन करत करत कृष्ण परमात्म्याचं कालाही ऐकतो. गेल्या वर्षीपासून 2 वर्ष झालं काल्याची सेवा माझ्या भाग्यात मिळाली आहे आणि अगदी आनंदानं ती तुम्ही सर्व मायबापाच्या समोर प्रस्थापित करण्याचा योगही मला मिळाला. काला म्हणजे अगदी ईश्वराच्या प्राप्तीचं साधन आहे. या काल्याच्या आशेनं देवजळी झाले माशे. माशाच्या रूपामध्ये काल्याचा प्रसाद खावा तरी सुद्धा देवाला मिळाला नाही. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्म आमचं भाग्य मोठं की आपल्याला या ठिकाणी काल्याचा प्रसाद मिळतो. आणि काला खायला आपण आवर्जून आलात. फक्त एवढा प्रयत्न करा काल्याचा प्रसाद आपल्या पायाखाली तुडवू नये. कारण आज हा प्रसाद सामान्य महाराज नाही देत, प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथांच्या आशीर्वादाने हा काल्याचा प्रसाद तुम्हाला मला मिळतो. एकमेका देवमुखी सुखी घाल उमरी. एरवी आपल्या संप्रदायात प्रथा आहे की आपल्याला मिळालेला प्रसाद आपण दुसऱ्याला देत नाही, पण काल्याचा प्रसाद असा आहे आपल्याला मिळाल्यानंतर आपण इतरांना द्यावा. म्हणजे हे प्रेम आपल्याला मिळाले तर इतरांना सुद्धा देता यावं. या काल्याच्या प्रसादातून हे शिकावं. हे शिकलं की जीवनाचं कल्याण झालं. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आता उपस्थित सर्वच, आता एकट्या महाराजाचं नाव घेतलं की गावाचं नाव आलं, तसं सरपंचाचं नाव आलं की सगळ्याच आलं, तसं एका महाराजचं घेतलं की सगळ्याच आलं. म्हणून विनयकरी बाबा माधव महाराज असतील, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या चरणावर आता कुणाचाही नाम उल्लेख न करता सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन. खास करून तरुण मित्र मंडळीला सुद्धा जय शिवराय. आनंदानं आपण परमार्थ करा आणि परमार्थाची वाटचाल तुम्ही करताय, पुण्य आहे. त्या सर्वांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंग वादक महाराज कडचे करण कुमार महाराज आमचे दादाराव, आता नंतर 2 आलेले, आणखी 2 येतील. फक्त महाराजच बदलला नाही, सगळी बदलायला हे घ्या. इथंही बदलण्याचा पर्याय पाहिजे होता. अगदी आनंदानं आपण सर्वजण या ठिकाणी येत आहे. फक्त भगवंताकडे एवढीच प्रार्थना आहे की आपण पार्डीकराचं प्रेम मला परत लाभावं. एखादी गोष्ट माझ्याकडून चुकली असेल, नारदाच्या गादीवरून एक वाक्य सांगतो हा, एखादी गोष्ट माझ्याकडून चुकली असेल, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मी तुमच्यापेक्षा सगळ्यांना लहान, जरी 4 गोष्टी येत असेल म्हणून हरकत नाही, पण वयानं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे. एखादी गोष्ट चुकली असेल, ही सगळी जी मुलं आहेत ना त्यांच्या घरच्याला सुद्धा सांगून जातो जाता जाता सगळेच आहे, त्याच्यात एकाचं नाव न उल्लेख करता. तुमच्याकडून काही एखादी कमी जास्त सेवा, 4 माणसाचं कुटुंब जगवायचं म्हणलं तर कमी जास्त मोतीराम महाराज होतं. आज 200-250 लेकराचं कुटुंब जगवायचंय आणि एवढ्यासाठी खूप काही लागतं. बरं, 14 जणांचा संसार चालवायचा आहे, 2 जणांचा किती पोत्यानं पैसा आणला तरी कमी पडतो. मला महिन्याला कमीत कमी 2-2.5 लाख रुपये नुसता किराणाचा खर्च होतो, माहिती या मंडळीला. एवढं काहीतरी करत असताना कमी जास्त होत असतं. त्याला शिक्षण नाही झालं तर महाराजाच्या डोक्यावर खापर फुडलं तर हरकत नाही त्या दिवशी, पण शिक्षण झालं आणि शिक्षण होऊन ते पोराला जर काही आलं नाही तर त्याच्यात महाराजाचा दोष आहे. पण तुमची मुलं अगदी सुंदर आहे सगळीच, एकही असं नाही की तुमच्या गावात ते हुशार नाही. आता जे नव्हते ते वापस आले, ते भरपूर आले नाही आले. आता ते त्याचा भाग आहे, ते प्रारब्धाचं नशिबाच्या गोष्टी असतात. त्याच्यात महाराजही काही करू शकत नाही, मायबापही काही करू शकत नाही. म्हणजे तुमचं मुलं शिकायला आहे आनंदानं, हे कुठेही राहू द्या, पण वारकरी संप्रदायात यांना ठेवा, त्यांच्या जीवनाचं सार्थक होईल. एका वर्षात कीर्तन करतात म्हणजे सामान्य गोष्ट नाही. एका वर्षात एवढं सुंदर गायन करतात. हे वाजवते 6-7 वर्ष झालं वाजवतोय ना, हे नवल नाही बरं का. कारण परमार्थ एवढा सोपा नाही. परमार्थ होईल लेकुराच्या गोष्टी. आयुष्य गेलं महाराज तरी याच्यात कोणाला नीट टाळ वाजवता आलं नाही. आयुष्य गेलं याच्यात कोणाला 2 शब्द बोलता आले नाही. तुमचे लेकर बोलतात की तुमची पुण्य आहे. त्याच्यातून एखादी गोष्ट कमी जास्त माझ्याकडून झाली असेल, सप्ताहामध्ये असो की एरवी तुमच्या येण्या जाण्यात वावरण्यात असो, या नारदाच्या गादीवर मला कुणालाही दोष द्यायचा नाही. माझी फक्त एवढी विनंती आहे, चुकलं तर मला सांगा,
मला सुद्धा दोष कोणी देऊ नये एवढी विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल